या पॅन्डेमिक सिच्युएशनला आपण कसं कव्हर करतोय हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मित्रांनो, हेच आपल्याला बघायचं आहे की आयुष्यभर आपल्याला या सिच्युएशनला फेस करायची गरज पडू नये किंवा याच्या रिलेटेड असणाऱ्या काही गोष्टींना आपल्याला फेस करायची वेळ येऊ नये. म्हणूनच ही ऑर्गनायझेशन एका कॉन्सेप्टला धरून काम करते. आणि हे काय काम करते, कशा पद्धतीने काम करते, या सगळ्या गोष्टींचा आपण प्रामुख्यानं आज आपण या ठिकाणी थोडासा विचार करणार आहोत. मला फक्त एवढंच सांगायचंय की आजचा जो वेळ आहे तास दीड तास सॉरी एक तासापर्यंत दीड तास नक्कीच नाहीये. एक तासामध्ये आपण हा कार्यक्रम संपवणार आहे. मला हाच विषय तुम्हाला सांगायचा आहे की आज तुम्ही हा जो प्रोग्राम अटेंड करताय तो प्रोग्राम तुम्ही घरातून अटेंड करताय, तर व्हाय नॉट मी एकट्यानेच अटेंड करायला पाहिजे? का करायला पाहिजे मी एकट्याने? तर माझ्या कुटुंबासाठीचा हा विषय असल्यामुळे मी माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व करू शकतो का? एक तासाचा वेळ आहे. आपलं आयुष्य सुखकर जगण्यासाठी, भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कशा करायला पाहिजे, हे जर एकट्याने जाणून घेण्यापेक्षा मी माझ्या जोडीदार म्हणजे माझे स्पाऊस असतील, माझे मिसेस असेल किंवा काही महिला असतील तर त्यांचे मिस्टर असतील, आई बाबा असतील किंवा सासू सासरे असतील किंवा 18 वर्षाच्या पुढची घरातली माझी काही मुलं असतील, तर हे एक आपल्या फॅमिलीनं ऐकण्यासारखा आणि समजून घेण्यासारखा एक विषय आहे की ज्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबाची व्यवस्थितरित्या काळजी कशी घेऊ शकतो. मित्रांनो, काय होतं बऱ्याच वेळा आपण टीव्ही बघतोय, टीव्ही बघत असताना एखादा चांगला पिक्चर असेल किंवा एखादी चांगली मालिका असेल तर कुटुंबातला प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आपण ऍक्सेप्ट करत असतो. कोणाला काय आवडतं, कोण काय विचार करतो, कोण एखाद्या विषयावर कमेंट करतो. मित्रांनो, तोच विषय मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे की खरंच जसं आज टीव्ही समोर आपण बसतोय तसं आपण पूर्ण फॅमिलीने हा विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. तुमचा ज्या ठिकाणी रेंज असेल अशा ठिकाणी तुम्ही बसणं गरजेचं आहे आणि तो विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी जाता माझ्या लाईफ मधला इंडसच्या करिअर मधला एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. पण मला त्याच्यामध्ये हे सांगायचं की इंडस मॅनेजमेंट ऍक्च्युली नेमकं करतं काय? आपण सेव्ह लाईफ, सेव्ह मनी, सेव्ह टॅक्स म्हणजे आपलं आयुष्य आपण कसं वाचवलं पाहिजे, का वाचवलं पाहिजे, आपण आपले पैसे कसे वाचवले पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला ते पैसे वाचवता येऊ शकतात आणि आपला जो टॅक्स आपण पे करतोय गव्हर्नमेंटला तर तो टॅक्स आपण कसा वाचवू शकतो, या संदर्भामध्ये आपण काही गोष्टी आज समजून घेऊयात. मित्रांनो, इंडस ऑर्गनायझेशन ही गेली 19 वर्ष झालं ही कार्यरत आहे. 19 वर्ष पूर्ण झाले मित्रांनो. 2 नोव्हेंबरला येणाऱ्या 2 नोव्हेंबरला 20 वर्ष पूर्ण होतील. 19 वर्षापासून ही ऑर्गनायझेशन कार्यरत आहे आणि सक्सेसफुली कार्यरत आहे. 6 लाखापेक्षा जास्त फॅमिली याच्यामध्ये कनेक्ट आहेत. सोबत ISO 9000/2015 ही रजिस्ट्रेशन, ही ऑर्गनायझेशन ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आहे. देशात आणि परदेशात याचा प्रेझेन्स आहे. आता देशात आणि परदेशात प्रेझेन्स मी का म्हणलो? मित्रांनो, आपण भारतामध्ये 16 राज्यामध्ये 78 शहरांमध्ये 122 सेंटर सोबत इंडस सेंटर आहे 122 प्लस. ह्याच्या बरोबर आपण काम करतोय. राईटली ही ऑर्गनायझेशन काम करते. 7 रिजनल ऑफिसेस आहेत. त्यातलं हेड ऑफिस आपलं पुण्यामध्ये आहे, जे आपल्या विद्येचं माहेरघर आहे, जे विद्येची राजधानी आहे. आपल्या भारताची आर्थिक राजधानी मुंबई तिथेही आपलं ऑफिस आहे आणि आपल्या भारताची राजधानी दिल्ली तिथेही एक आपलं ऑफिस आहे आणि आपल्या भारताची उपराजधानी नागपूर तिथेही आपलं एक ऑफिस आहे. मित्रांनो, त्याच्यासोबत पर्यटन स्थळ असलेलं गोवा या ठिकाणी आपलं ऑफिस आहे, नाशिकमध्ये ऑफिस आहे. असे वेगवेगळे ठिकाणी भारतामध्ये ऑफिसेस आहेत. सोबत इंटरनॅशनल एक ऑफिस आहे म्हणजे दुबईमध्ये आपलं एक ऑफिस आहे इंडसचं स्वतःच. आणि हे एक वेगळं काम करतोय. म्हणून या ऑर्गनायझेशनला देशातून आणि परदेशातून 30 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळाले आहेत. 30 पेक्षा जास्त अवॉर्ड कोणाला मिळतो? ज्यानं काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी त्याने इतरांपेक्षा वेगळा विचार समोर आणलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सक्सेस होतोय. असं एक
काहीतरी वेगळं केलं म्हणून त्याला अवॉर्ड मिळतात मित्रांनो. त्याच पद्धतीने या ऑर्गनायझेशनला आतापर्यंत 30 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळालेले आहेत. ही ऑर्गनायझेशन फिकीची मेंबरशिप आहे, सीआयएची मेंबरशिप आहे, त्यानंतर नाथ हेल्थ, एमसीसीआय, अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचा एक घटक आहे ही ऑर्गनायझेशन. मग ऍक्च्युली इंडसचं विजन काय, इंडसचं मिशन काय, हे थोडंसं आपण जाणून घेऊ. इंडसचं विजन आहे मित्रांनो, ऍक्सेसेबल, अवेलेबल, ऑफोर्डेबल, हे आपल्या इंडसचं विजन आहे. सर्वसामान्य माणसाला ते परवडेल, त्याच्या एरियामध्ये त्याला ते आपल्याला सुविधा देता येईल अशा ठिकाणी अशा पद्धतीचं हे विजन घेऊन इंडस ऑर्गनायझेशन गेल्या 19 वर्षापासून याच्यामध्ये कार्यरत आहे. सोबत इंडसचं मिशन काय, मिशन प्रिव्हेन्शन. इंडसचं मिशन आहे मित्रांनो, मिशन प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन, हेल्थ एंड आणि डिस्ट्रीब्युटरशिप अशा वेगवेगळ्या या विषयांवर आपण पुढे चर्चा करणार आहोत. नेमकं काय चर्चा होणार आहे, कशा पद्धतीची होणार आहे, आपण त्याच्यामध्ये बघत आहोत. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, नेमकं प्रिव्हेन्शन काय असतं मित्रांनो. आता बघा, आजच्या या कंडिशन मध्ये करोनाची सिच्युएशन आहे. आज प्रत्येक माणूस एसएमएस चा यूज करतोय, सेफ्टी राहायचा प्रयत्न करतोय, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करतोय, मास्क वापरतोय, सॅनिटायझर यूज करतोय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मित्रांनो, हे कोविडने आपल्याला शिकवलंय. पण हे प्रिव्हेन्शन फक्त आज आलंय का? आज आपल्या समोर एक पॅन्डेमिक सिच्युएशन मोठी आलेली आहे. आपल्या समोर एक असं एक चित्र उभं राहिलं की आता याला पर्याय नाही म्हणून आपण याच्यामध्ये आलेलो आहोत. पण मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं, याच्यामध्ये याच्यासोबत हे आज आलेलं आहे, पण हे आज नाहीये, अनेक वर्षापासून आपण याच्यामध्ये आहोत. मला तुम्हाला हे सांगायचंय की त्याच्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतात, बघा साधं उदाहरण आपल्या डेली जीवनातलं, हे करोनाचं तर आज आपल्या समोर आलेले विषय, पण आपल्या डेली जीवनातलं एक उदाहरण आहे. आपल्या घरात लहान मुलं आहेत, जे 5 वर्षाच्या आतले असतात, त्यांना आपण पोलिओचा डोस देतो की नाही? का देतो? त्यांना पोलिओ झालाय का? नाही झाला. पण भविष्यात पोलिओ सारखा एखादा आयुष्यभर फेस करायला लागणारा एखादा प्रॉब्लेम आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण त्याला पोलिओचा डोस पाजतोय. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीवर माणूस प्रिकॉशन म्हणून काळजी घेतोय. बघा, तुम्ही आणि मी साधी टू व्हीलर घेऊन जरी रोडला निघालो तरी हेल्मेट घालतो. का घालतो? पोलिसांच्या भीतीमुळे नाही मित्रांनो, ते सेफ्टी आहे. ते माझ्या स्वतःच्या शरीरासाठी सेफ्टी आहे. प्रिकॉशन म्हणून आपण हेल्मेट वापरतो. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे साधी साधी उदाहरण मी तुमच्या समोर आणलेले. एक मोबाईल आहे, त्याला आपण स्क्रीन गार्ड बसवतो. एक 10-20 हजाराचा मोबाईल असतो, त्याला पण आपण स्क्रीन गार्ड बसवतो. का? तर त्याला स्क्रॅच पडले नाही पाहिजे. बरोबर. 100-200 रुपयाचं काही महिला आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आहेत की 100-200 रुपयाचं दूध असतं, 2 लिटर, 2 लिटर, 3 लिटर आपल्या घरामध्ये दिवसातून 2 वेळा, 1 वेळा, 2 वेळा गरम केलं जातं. उद्देश काय असतो? ते चांगलं राहिलं पाहिजे, खराब नाही झालं पाहिजे. तर हे प्रिव्हेन्शन हे आज नाहीये, आयुष्याच्या आपल्या निगडीतला हा विषय आहे. साधी एखादी कार घेतली तर ती कार ड्राईव्ह करत असताना आपण त्याचा सीट बेल्ट लावतो, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा प्रॉब्लेम होऊ नये किंवा एखादा प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती त्याला सीट बेल्ट वापरतो. तीच गाडी सर्व्हिसिंग करतो, वारंवार सर्व्हिसिंग करतो, वर्षातनं 2 वेळा, 3 वेळा, काही एक्स किलोमीटरला तिचं जे काही तिथं नियमानुसार जे सर्व्हिसिंग असेल त्याप्रमाणे आपण सर्व्हिसिंग करतो. मित्रांनो, मला हे सांगायचंय की मग ह्या सर्व्हिसिंग आपण करतोय, आपण आपली कधी सर्व्हिसिंग करतोय का? मग खरंच आपली किंमत एक 10-20 हजार आहे का? 10-20 लाख रुपये आहे का? राहून जातो. मित्रांनो, मला हे सांगायचंय, माणसाला येणारे आजार सुद्धा अशा पद्धतीचे आहेत की ज्या आजारांची, काही आजार असे असतात की त्याची लक्षणं आपल्याला पटकन दिसतात, लक्षणं दिसणारे आजार, ज्याला आपण म्हणतोय सिम्पटमॅटिक डिसीज. मग हे आजार कुठले असतात? सर्दी, पडसं, थंडी, ताप, खोकला, हे आजार 2 दिवसात येतात, 2 ते 4 दिवसामध्ये हे आजार बरे होतात आणि 100% बरे होण्याचे चान्सेस असतात. पण जसे हे आजार असतात, मित्रांनो, मला तुम्हाला ते सांगायचंय की असेही काही आजार असतात की त्याची लक्षणं आपल्याला लास्ट स्टेजला जाईपर्यंत समजत नाहीत. म्हणजे ज्याची लक्षणं दिसत नाहीत म्हणजे असिम्प्टमॅटिक डिसीज किंवा लाईफस्टाईल डिसीज. मला हे सांगायचं, मग हे आजार कुठले असतात हो? हे आपल्या आजूबाजूला आहेत. मग हार्ट अटॅक असेल,
पॅरालिसिस असेल, कॅन्सर असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, लिव्हर फेल्युअर असेल, किडनी फेल्युअर असेल, असे जर काढले तर याची एक मोठी लिस्ट आपल्या समोर येते. मग हे आजार खरंच लास्ट स्टेजला हार्ट अटॅक येतो का हो? शेवटच्या स्टेजला आपला हार्ट अटॅक येण्याचं मागचं कारण काय असतं? आपल्या हृदयातल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होणं. आपल्या हृदयाकडे रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होणं. याच्यामुळे असतं. खरंच मला तुम्ही सांगा, एक दिवसात हार्ट अटॅकची प्रोसेस येते का? असं झालंय का? काल संध्याकाळी मला हार्टमध्ये कुठेही काहीही नव्हतं आणि आज रात्रीच मला हार्ट अटॅक येतो. पण हे जे ब्लॉकेज होण्याची जी प्रोसेस आहे, हे एक दिवसाची नाहीये. याची लक्षणं आपल्याला दिसत नाही आणि मग आपण त्याला काय म्हणतो माहितीये का? याची एक सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर येते आणि मग ते सिच्युएशन असते, की माणूस काय म्हणतो माहितीये का? आज जर मी एखाद्याला म्हणलं, की "अरे, प्रत्येक माणूस स्वतःला असं म्हणतो, की नाही, नाही, मी फिट आहे." प्रत्येकाला मी फिट वाटतो. पण हे जे हार्ट, किडनी, ब्रेन, लिव्हर हे जे आजार आहेत ना, हे आपल्या कधी निदर्शनास येतात? तर मला असं वाटतं, मी स्वतःला फिट आहे असं समजतोय, पण त्यातले काही आजार असे असतात, की माझ्या फर्स्ट स्टेजमध्ये निदर्शनास येतात, पण ते मला माहीत होत नाहीत. माझं त्याच्याकडे लक्ष जात नाही. मी म्हणतो माझ्या डेली जीवनातलाच हा एक भाग आहे. मला थोडासा घाम येऊन गेला वगैरे, वगैरे मी म्हणतो. पण त्याच्यानंतर तोच आजार ज्यावेळेस सेकंड स्टेजला जातो, त्यावेळेस मी त्याला निग्लेक्ट करतो. अरे नाही खरं थोडंसं जिना चढून आलो त्यामुळे मला धाप लागली असेल. म्हणजे मी त्याला निग्लेक्ट करतो. पण ज्यावेळेस इमर्जन्सी येते, तिसऱ्या स्टेजला येते, त्यावेळेस मग मात्र इमर्जन्सी येते आणि मग या सिच्युएशनमध्ये तुम्ही आणि मी काय करतो बघा. आपल्या हातात काय असतं? काही नसतं आपल्या हातात. आपण एक फोन घेऊन उचलतो आणि डायरेक्ट ॲम्ब्युलन्सला कॉल करतो, 108 ला कॉल करतो. ती ॲम्ब्युलन्स आपल्या दारात येते आणि त्या सिच्युएशनमध्ये त्या पेशंटला घेतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो. आणि ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर पण लगेच डॉक्टर काय आपल्यासमोर सगळ्या गोष्टी लगेच सांगणार नाही, की याला ॲडमिट करा, चला त्याचं ऑपरेशन करा. नाही मित्रांनो, त्या ठिकाणी गेल्यानंतर पण ते प्रोसेस असते. प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर ते काय करतात, तर आपल्याला काही टेस्ट करायला सांगतात. आणि त्या टेस्ट केल्यानंतर त्या येणाऱ्या रिपोर्टनुसार मग त्यांचे आपल्याला सल्ले असतात आणि मग ते सल्ले अशा पद्धतीचे असतात. तो आजार जर का लास्ट स्टेजला असेल, तर मग त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंटची प्रोसेस सांगितली जाते. आणि मग ज्यावेळेस ट्रीटमेंटची प्रोसेस येते, त्यावेळेस इथं खूप मोठा प्रॉब्लेम असतो. प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय-काय येतं? साहेब त्या पेशंटला शारीरिक त्रास, फिजिकल टेन्शन असतं. त्याच्या कुटुंबाला मेंटली टेन्शन राहतं आणि सगळ्यात मोठा फायनान्शियल टेन्शन राहतं. मग हे सगळं कधी येतं मग अशा सिच्युएशनला तिसऱ्या स्टेजला ज्यावेळेस पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो ना, त्यावेळेस सिच्युएशन काय असते बघा. त्या पेशंटला आपण डॉक्टरकडे जातो, त्या पेशंटची सिच्युएशन डॉक्टर आपल्याला समजून सांगत असतात आणि डॉक्टर सांगतात, "विलासाठी काही पर्याय नाही. याचं ऑपरेशनच करावं लागतं. याला ₹5,00,000 खर्च आहे, ₹6,00,000 खर्च आहे." आणि मग डॉक्टर सांगेल तेवढे पैसे आपल्याला त्यांना द्यावे लागतात मित्रांनो. त्यावेळेस आपण बार्गेनिंग नाही करत. आणि हे सगळं करून जर समजा पेशंट 100% ओके झालं तर ठीक आहे हो. पण जर नाही ओके झालं, तर त्या फॅमिलीवर खूप मोठं संकट कोसळलं जातं. मित्रांनो, मी इमोशनली नाही सांगत तुम्हाला. ही रिअल फॅक्ट मी बोलतो तुम्हाला. असं एखाद्या कुटुंबाला विचारून बघा, भेटून बघा जरा काय सिच्युएशन होते. पैसा गेला, शेवटच्या स्टेजला आजार निदर्शनास आला, पैसा गेला आणि तो माणूस जर दगावला गेला किंवा तो माणूस आयुष्यभराचा जर का अपंगत्व त्या व्यक्तीला आलं आणि तो आयुष्यभर जर बेडवर पडून राहिला, तर ती सिच्युएशन काय असते? नाही मित्रांनो, त्याच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आलेला आहे. त्यालाच माहिती असतं त्या सिच्युएशनचं. आणि मग तुम्हाला मला हे सांगायचंय, खरंच हे तुम्हाला मला टाळता येऊ शकतं का? तर मित्रांनो 100% आपल्याला टाळता येऊ शकतं. पण आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने बघितलं तर. हे सगळं आपल्याला टाळू शकतो. पण ते कधी टाळू शकतो? तर हे जर का लास्ट स्टेजला गेल्यानंतर करणारी जी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस जर आपण अगोदर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्येच केली तर प्रिव्हेंटिव्ह चेकअप केलं आणि मला हे जर लास्ट स्टेजला जाणारा आजार जर फर्स्ट स्टेजमध्येच निदर्शनास आला तर मी फर्स्ट स्टेजमध्ये टेस्ट करून घेतल्या, तर पुढची सगळी प्रोसेस मला टाळता येऊ शकते. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप ही आज काळानुसार गरज आहे मित्रांनो. मी म्हणलो म्हणून नाहीये, तुम्ही म्हणला म्हणून नाही, हे आज काळाची गरज बनलेली आहे. आणि भविष्यातलं सगळं हे जर स्ट्रेस वगैरे आर्थिक, मानसिक, शारीरिक हा जर सगळा त्रास तुम्हाला मला जर टाळायचा असेल, तर आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. मग हे कुठल्या गोष्टी असतात? मग याच्यामध्ये काय?
मग हे जे प्रिव्हेंटिव्ह चेकअप आहे याच्यामध्ये कुठले चेकअप असणार आहे? हे वय वर्ष 35च्या पुढच्या लोकांसाठीचं पॅकेज मी तुमच्या समोर एक ऑप्टिमम पॅकेज आणलंय मित्रांनो. इंडस मॅनेजमेंटने आपल्या समोर अशी वेगवेगळी पॅकेज आणले. त्यातलं हे पहिलं पॅकेज मी तुमच्या समोर मांडलंय प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं, ते म्हणजे ऑप्टिमम पॅकेज. आणि हे पॅकेज 35 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी, 35 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठीचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये 77 टेस्ट आपण करतोय. आणि मित्रांनो या टेस्टमध्ये काही महत्वाच्या टेस्ट आहेत. त्यातल्या काही टेस्ट मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये ब्लड, युरिन, ईसीजी, कुळी सगळं त्याच्यामध्ये चाललेलं असतं. गायनेटिक टेस्ट केल्या जातात. अशा 77 77 टेस्ट असतात. पण त्याच्यासोबत आपल्याला या ठिकाणी आपल्या हृदयापासून मेंदूकडे रक्त पुरवठा करणाऱ्या माणसाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात याचा सिटी स्कॅन केला जातो. याच्यामुळे आपल्याला ब्लॉकेज कळले जातात आणि आपल्याला पॅरालिसिस सारखे आणि ब्रेनचे आजार आणि पॅरालिसिस सारखा आजार या ठिकाणी हे सगळं वेळेत केल्यामुळे कंट्रोलमध्ये ठेवता येईल. हे वेळेत केलं. तसंच आपल्या शरीरातलं सिटीज कॅल्शियम कोर, आपल्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला समजू शकतं, जेणेकरून ते कॅल्शियममुळे येणाऱ्या भविष्यातले मोठे धोके आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच्यासोबत आज प्रत्येक माणसाला माहिती आहे अँजिओग्राफी. अँजिओग्राफी ही 2 पद्धतीने असते. हार्ट अटॅक आल्यानंतर ऍडमिट करून मांडीतून करायचं असते, त्याला कॅथेटर अँजिओग्राफी. मित्रांनो आपण करतोय ती प्रिव्हेन्शन, सिटी अँजिओग्राफी. कुठल्याही प्रकारची रक्तवाहिनी पंक्चर न करता, ऍडमिट न करता त्या मशीनवर, मशीन तुमच्या समोर आहे, या मशीनवर आपल्याला 20 सेकंद प्राणायाम करताना जसं श्वास रोखतो तसा एक लांब श्वास घ्यायचा आणि रोखून ठेवायचा. 20 सेकंदामध्ये अँजिओग्राफी केली जाते. याला आपण म्हणतो सिटी कॉर्नर अँजिओग्राफी. आणि ह्या अँजिओग्राफीची मार्केटमध्ये मोठी किंमत आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं याच्यामुळे आपल्याला भविष्याचा हार्ट अटॅक सारखा आजार या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो. आपल्याला अगोदरच कळलं तर आपण त्याला टाळू शकतो. जसं हे आपल्यासाठी आहे, तसंच मी असं म्हणेल की मी 35 वर्ष माझ्या एकट्यासाठी आहे का नाही मित्रांनो, मी याच्यासाठी आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी पण पॅकेज आहेत. पण आज हे जे पॅकेज आहे याची मार्केट प्राइस हे तुम्ही जर बाहेर बघायला गेला या 77 टेस्टची, तर माझ्या माहितीप्रमाणे 30,000 प्लस डिपेंड हॉस्पिटलवर आहे की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये जातो. साहेब जर हे मी तुम्हाला नॉमिनल अमाउंट सांगितली 30,000, पण खरंच तुम्हाला सांगतो की जर तुम्ही याच्यापेक्षा गेला तर 35,000, 40,000, 50,000 इथपर्यंत त्याची प्राइस मार्केटमध्ये सांगितली जाते. आणि इंडस मॅनेजमेंट आपल्याला हे पॅकेज फक्त आणि फक्त 21,499 रुपयामध्ये एका व्यक्तीला हा चेकअप देतो. आता मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे, खरंच एकाच व्यक्तीचा चेकअप गरजेचं आहे का? मी माझ्या कुटुंबामध्ये मी आणि माझी मिसेस दोघं, एक जर माझ्या कुटुंबाचा रथ आहे त्या रथाची 2 चाकं जर आहे, तर एकाच चेकअप करणंच गरजेचं आहे का दोघांचं पण व्हायला? आणि इंडस मॅनेजमेंटने आपल्या समोर एक विषय मांडला मित्रांनो. खरंच मी जेवढा महत्वाचा आहे तसंच माझं पार्टनर पण महत्वाचा आहे. म्हणून दोघांचं चेकअप जर केलं तर तुम्हाला 43,000च्या ऐवजी ते 39,750 मध्ये म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मध्ये दिलं जातं 2 लोकांचं चेकअप केलं. हे झालं 35च्या पुढच्या लोकांसाठी. मग माझं वय 35 नाही किंवा माझ्या घरात 35च्या आतली काही लोक आहेत त्यांच्यासाठीचं वेगळं पॅकेज आहे. आपल्याकडे मग याच्यासाठी वय वर्ष 13 पासून त्या पुढच्या लोकांसाठीचं पॅकेज आहे. 13 ते 18च्या वयोगटातल्या लोकांसाठी आपल्याकडे ऍडल्ट पॅकेज आहे. या मुलांसाठी त्यांचं 3,999 रुपयामध्ये आपण त्यांना चेकअप देतोय. इसेन्शियल पॅकेज 18 ते 25 वयोगटातल्या लोकांसाठी आहे. त्याच्यासाठी हे पॅकेज आपण 6,699 रुपयाला देतोय. वय वर्ष 25 ते 30च्या वयोगटातील लोकांसाठी आपल्याकडे सुपिरियर पॅकेज आहे. ते पॅकेज इंडस मॅनेजमेंटने फक्त 11,399 रुपयामध्ये दिले. आणि वय वर्ष 30 ते 35 मधल्या लोकांसाठी एक प्रायमर पॅकेज इंडस मॅनेजमेंटने आपल्या समोर आणलं गेलंय. आणि हे पॅकेज आपल्याला फक्त 15,699 रुपयामध्ये दिले. मग मला तुम्हाला हे सांगायचंय, खरंच हे पॅकेज इंडस मध्येच का करायला पाहिजे? तर मला तुम्हाला हे सांगायचं की हे पॅकेज एका दिवशी, एका ठिकाणी, एका जागेवर, एकाच हॉस्पिटलमध्ये हे चेकअप करून दिलं जातं. एकाच प्राइस मध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये तुम्ही कुठेही, पुण्यामध्ये तुम्ही पैसे भरले, तुम्ही मुंबईमध्ये चेकअप करू शकताय, तुम्ही नाशिकमध्ये चेकअप करू शकताय. तुम्हाला ज्या ठिकाणी आपले इंडसचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्या ठिकाणी आपण चेकअप करू शकतो. एका दिवशी, एका ठिकाणी, एका जागेवर सगळं चेकअप करून रिपोर्ट त्याच दिवशी असतात आणि विथ काउन्सिलिंग. काउन्सिलिंग करून आपल्याला काय आहे, काय नाही हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या. सोबत EHR फॅसिलिटी आहे, ऑनलाईन फॅसिलिटी आपल्याकडे, म्हणजे तुमचे आपले रिपोर्ट
ऑनलाईन आपल्याला आपल्या मेलवरती बघायला मिळू शकतात. म्हणजे भविष्यात एखादा प्रॉब्लेम आला तर माझ्या रिपोर्टची फाईल घेऊन फिरायची गरज नाही, तर मला EHR सिस्टमच्या माध्यमातून मला त्या फॅसिलिटी माझे रिपोर्ट मला कुठेही, कुठल्याही जागेवर मला पाहता येऊ शकतात. मित्रांनो, म्हणून आपल्याला हे इंडसमध्ये आणि मार्केट प्राइसच्या 40% ते 50% कमीमध्ये आपण पॅकेज देतो. म्हणून आपल्याला हे इंडसमध्ये पॅकेज घेणं खूप महत्वाचं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खरंच ह्या चेकअप जर महत्व जर तुम्हाला समजून घ्यायचंय, तर त्याच्याही पुढे जाऊन 2 गोष्टी आपण करू ना. आपण स्वतःचं आरोग्य जाणून घेऊ जरा. अंडरस्टँड करू आपलं हेल्थ काय आहे. मित्रांनो, जसं आपली जेनेटिक आणि आपली लाईफस्टाईल ह्याच्यावरच आपलं हेल्थ डिपेंड आहे. जर आपलं जेनेटिक्स बघणंही गरजेचं आहे. जसं आपण आपल्या लाईफस्टाईल जे आता आपण बघितले लाईफस्टाईलचे आजार आहे. पण काय आपल्या जेनेटिक मधनं काही येणाऱ्या गोष्टी असतात. ह्याही आपल्याला या ठिकाणी बघता आल्या पाहिजेत. तर ते कसं असतं? हे डी वायच्या माध्यमातून इंडस मॅनेजमेंट म्हणजे मला तुम्हाला सांगायचं की इंडस स्टेप बाय स्टेप पुढे जातं मित्रांनो. हे डी वाईज टेस्ट हे आपण फक्त क्राईममध्ये ऐकली, कुठेतरी टीव्हीवर ऐकले नाव. म्हणजे मी तर रादर 2 वर्षापूर्वी जेव्हा इंडसने 2018ला हे डी वाईज पॅकेज आपल्या समोर आणलं, त्याच्या अगोदर हे मी फक्त क्राईममध्येच ऐकलेलं होतं. क्राईम डायरी वगैरे इथंच कुठेतरी टीव्हीला ऐकलेलं होतं. म्हणजे कोणीतरी एखादा आरोपी पकडायचा आणि त्याचं डी करायची, टेस्ट करायची, मग त्याच्यामधनं तो आरोपी आहे हे सिद्ध करण्यासाठी हेच ऐकलेलं होतं. मला याच्यापेक्षा तर डी माहिती नव्हतं. पण इंडस मॅनेजमेंटने त्याच्या पुढे जाऊन विचार केला आणि 2018 पासून इंडसने डी कॉन्सेप्ट पण लॉन्च केला आणि डी कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आणला आणि तो कॉन्सेप्ट अशा पद्धतीचा आहे. मित्रांनो, खूप चांगलं. तर ते डी म्हणजे का? कशासाठी करायचं? मित्रांनो, डी हा आपल्याकडं जन्मापासूनच आहे. ज्यावेळेस मूल आईच्या पोटामध्ये जन्माला राहतो, तेव्हा त्याच्या नाळेतूनच तो डी क्रिएट झालेला. म्हणून डी हा अनुवंशिक आहे. तो एकदाच करायचा. तो बदलत नाही आणि तो खोटं सांगत नाही. जसं पूर्वजांकडनं प्रॉपर्टी आली, सोनं नाणं आलं, दागदागिनं आलेलं असतं, तसं नाव आलेलं असतं, तसं त्यांच्याकडनं काही अनुवंशिक चांगले वाईट गोष्टी पण आपल्या बरोबर आलेल्या असतात. मग ह्या गोष्टी जर आपल्याला वेळेत समजल्या गेल्या, तर भविष्यातले धोके टाळण्यासाठी खूप मोठा फायदा आपल्याला याचा होणार. म्हणजेच काय? हे डी का करायचं? ह्याच्या मागचं लॉजिक काय? मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं डी म्हणजे आपल्या आयुष्याचा एक मॅन्युअल आहे. आपल्या शरीराचं एक मॅन्युअल आहे. जसं तुम्ही बघा, मी तुमच्या समोर एक मांडलेलं आहे आता इथं, की जसं फ्रिज असेल किंवा ओव्हन असेल, गाडी असेल, टू व्हीलर असेल, आपण ही किंवा मोबाईल असेल, ही एखादी वस्तू ज्यावेळेस आपण घेतो शोरूम मधून, त्यावेळेला ते आपल्याकडे युजर मॅन्युअल देतात. आता हे युजर मॅन्युअल कशासाठी असतं? की जी आपण वस्तू घेतलेली आहे, जी गाडी घेतली किंवा फ्रिज घेतली, कशा पद्धतीने हँडल करायचं? त्याचा यूज कसा करायचा? त्याचे टर्म्स, कंडिशन सगळे त्याचे फीचर्स कसे आहेत, काय आहेत, कसं वापरलं पाहिजे, त्याची लाईफ वाढवण्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि मला तुम्हाला हे सांगायचं जर एक साध्या ह्या वस्तूंचा आपण विचार करतोय, ते कसं वापरलं पाहिजे, त्याचं लाईफ वाढवण्यासाठी त्या गोष्टींचा विचार करतो. का नाही आपण आपला लाईफ वाढवण्यासाठीचा विचार करतो? आणि मित्रांनो, हे डी आपलं आपल्या शरीराचं एक मॅन्युअल आहे. एक मॅन्युअल आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचंय, की हे इंडसने सुरुवातीला ज्यावेळेस डी आणलं, ते फक्त 60 पॅरामीटरचं डी आणलं होतं. मित्रांनो, इंडसने आणलं डी वाईज 2.0 म्हणजे ज्याच्यामध्ये 20 पॅरामीटर मागच्या 4 महिन्यापूर्वी त्यांनी लॉन्च केले. आणखीन 20 पॅरामीटर म्हणजे 10 वर्षाच्या मुलापासून ते लिमिट नाही. मग याच्यामध्ये आपण टोटल 80 पॅरामीटर चेक करणार आहोत. मग कुठले कुठले पॅरामीटर आहे ते आपण जरा बघूया. मग याच्यामध्ये आपल्याला आपल्या हेल्थच्या रिलेटेड 33 पॅरामीटर बघितले जाणार. हेल्थचे 33 पॅरामीटर असणार आहेत. न्यूट्रिशनचे 31 पॅरामीटर असणार आहेत. फिटनेसचे 13 पॅरामीटर असणार आहेत आणि हॅबिट्सचे 3 पॅरामीटर्स असणार आहेत. मग या हेल्थचे 33 पॅरामीटर म्हणजे नेमकं काय असणार आहे? कुठले कुठले पॅरामीटर त्याच्यामध्ये असतात? मित्रांनो, त्याच्यामध्ये आपले बोन आणि जॉईंट मधले काही डिसीज आहेत का, त्याच्या संदर्भात बघितलं जाणार आहे. कॅन्सरच्या काही गोष्टी बघितल्या जाणार, डोळ्याच्या काही संदर्भातल्या काही टेस्ट बघितल्या जाणार आहे. आपल्या कार्डियकच्या रिलेटेड काही टेस्ट पॅरामीटर्स बघितले जाणार आहेत.
काय गाण्याच्या रिलेटेडचे काही पॅरामीटर्स असतील, अशा पद्धतीचे आपल्या स्किनचे काही पॅरामीटर हे बघितलं जाणार आहे आणि 33 पॅरामीटर आपल्याला आपल्या या डीएनएच्या माध्यमातून समजणार आहेत हेल्थच्या रिलेटेड. हेल्थचे 33 पॅरामीटर आहेत. जसं हेल्थचे 33 पॅरामीटर बघितले जाणार आहेत मित्रांनो, तसंच न्यूट्रिशनचे 31 पॅरामीटर बघितले जाणार आहेत. मग या न्यूट्रिशन मध्ये माझ्या डाएट आणि वेट बद्दलचे काही गोष्टी असणार आहेत, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे डिफिशियन्सी लेवल बघितले जाणार आहे त्याच्यामध्ये. हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये 31 पॅरामीटर आपल्या न्यूट्रिशनचे बघितले जाणार आहेत. त्याच्यासोबत फिटनेसचे आपले 13 पॅरामीटर बघितले जाणार. म्हणजे मी स्पोर्टमध्ये काय केलं पाहिजे, बरोबर. म्हणजे मी कुठली एक्सरसाइज केली पाहिजे आणि कुठली माझ्या डीएनए साठी ऍक्सेप्ट होते, हे त्याच्यामधनं आपल्याला कळणार आहे. आपला डीएनए सांगणार आहे की मी या एक्सरसाइज साठी माझा डीएनए ऍक्सेप्ट करतोय, ही एक्सरसाइज माझ्यासाठी ऍक्सेप्ट होत नाही. अशा पद्धतीचे वेगवेगळे 13 पॅरामीटर्स आपल्या समोर दिले जाणार आहेत. काही हॅबिट्स पण असतात, त्या हॅबिटचे 3 पॅरामीटर बघितले जाणार. आता हॅबिट्स मध्ये काय असतं, म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये काही काही लोकांना कॉफीची हॅबिट असते, काही लोकांना अल्कोहोलची असते, काहींना निकोटीनची असते, म्हणजे स्मोकिंगची वगैरे असते. मग हॅबिट चांगली असते आणि बॅडही असते. काही ते असंच नाही की ती बॅडच असते. मग ती हॅबिट मला जर जी आहे, तर मी त्याच्यावर काय केलं पाहिजे? कुठल्या गोष्टी मी केल्या म्हणजे मला त्या हॅबिट्स पासून लांब राहता येईल किंवा त्या हॅबिट्स माझ्या डीएनएसाठी ज्या पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करते, त्यानुसार मी त्याच्यावर विचार करू शकतो. त्यानुसार त्या गोष्टी मी कव्हर करू शकतो. अशा पद्धतीनं हे डीएनए पॅकेज आपल्या समोर इंडस मॅनेजमेंटने 2008 पासून आणि हे करायचं कसं? खूप साधी सोपी पद्धत असते. बऱ्याच वेळा मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह चेकअप करण्यासाठी तर आपल्याला सेंटरला जायचं, इंडसच्या सेंटरला पोहोचायचं आहे. पण डीएनए साठी आपल्याला कुठेही जायचं नाही. डीएनए पॅकेज आपण ऍक्सेप्ट केल्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर ते तुमच्या घरी किट येणार आहे. ते किट आल्यानंतर त्या किटच्या माध्यमातून आपण तिथे आपला फक्त सलाइवा द्यायचा आहे. आपल्याकडे डीएनए वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर केला जातो. काही ठिकाणी ब्लडच्या माध्यमातून काही केला जातो, काही ठिकाणी सलाइवाच्या माध्यमातून केला जातो. सोपी आणि सरळ पद्धत आपल्याला सोपी असल्यामुळे आपण सलाइवा बेस्ड प्रोडक्ट आहे आपलं, त्यामुळे आपण सलाइवाच्या माध्यमातून करतो. मित्रांनो मला हे सांगायचंय, आपल्या घरी किट येतंय. किट आल्यानंतर आपल्याला त्यांचा एसएमएस येतोय, त्यांचा कॉल येतोय आणि त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण त्याच्यामध्ये सलाइवा द्यायची. त्यात एक ट्यूब असतं. त्यात ते आपली सलाइवा खराब होऊ नये त्यासाठी प्रिझर्व्ह करण्यासाठी एक लिक्विड पण असतं. ते कसं यूज करायचं, काय करायचं ते सगळं कंपनी सांगते. आपण त्यात फक्त सलाइवा द्यायची. सलाइवा दिल्यानंतर आपण कॉल करायचा. कॉल केला की ती रिव्हर्स पिकअपची सोय असेल तर रिव्हर्स पिकअपच्या माध्यमातून दिलं जातं किंवा आपण त्याला कुरिअरने रिटर्न पाठवतो. ते पाठवल्यानंतर त्याचे रिपोर्ट आपल्याला येणार आहेत. हे रिपोर्ट मेलवर येणार आहेत. मेलवर येणार आहेत. आपण मेल नंबर देणं गरजेचं आहे. हे रिपोर्ट 4 ते 6 आठवड्यामध्ये आपल्या मेलवर येईल. रिपोर्ट आल्यानंतर आपण त्यांना कॉल करायचा. कॉल सेंटरला कॉल करायचा. डीएनएचा कॉल सेंटर आपल्याला हे सगळं आपल्या त्या किटमध्ये सगळं मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं. कुठल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करायचा, काय करायचं हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं. तो कॉल केल्यानंतर आपल्या वेळेनुसार 1 तासाचा, पाऊण ते तास ते 1 तास आपण फ्री पाहिजे त्या पिरियडमध्ये कुठलाही कॉल न घेता समोरून कॉल येणार आहे. त्या कॉलवरून सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगितलेल्या जाणार आहेत, की जे तुम्हाला मी आता सांगितलेले सगळे पॅरामीटर्स आहेत, 80 पॅरामीटर प्रत्येक विषय तुम्हाला डिटेल समजून सांगितलं जाणार आहे. तुमच्या डीएनएला काय ऍक्सेप्ट होतंय आणि तुमच्या डीएनएला काय ऍक्सेप्ट होत नाही. तुम्ही कुठली एक्सरसाइज करायला पाहिजे, तुम्ही कुठली एक्सरसाइज टाळली पाहिजे. तुम्ही आहारामध्ये कशा पद्धतीने बदल केला पाहिजे, तुमची लाईफस्टाईल कशी बदलली पाहिजे, हे आपल्याला आपल्या या डीएनएच्या माध्यमातून कळतं. मित्रांनो डीएनए म्हणजे काय? तर डीएनए म्हणजे आपण आपल्या मुलांची जशी पत्रिका काढतो, जन्मकुंडली काढतो, तसं आपल्या लाईफची ही जन्मकुंडली आहे. डीएनए म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी सांगेल, मी एखाद्या शहरामध्ये गेलो, मुंबईसारख्या, पुण्यासारख्या अनोळखी शहरामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला तिथला ऍड्रेस माहित नसतो. माहित नसला तर मी काय करतो? तर माझ्या Googleवरती, मॅपवरती मी ते टाकतो आणि त्यानुसार जे दिशा दाखवेल त्या दिशेने राइट टर्न घ्या, लेफ्ट टर्न घ्या, इथून यू टर्न घ्या, वगैरे, वगैरे, वगैरे जे मला सजेशन देईल त्याप्रमाणे मी त्याच्यावरती जातो आणि योग्य ठिकाणी न चुकता तिथं पोहोचतो. आपल्या आयुष्यामधला ट्रॅक आहे डीएनए म्हणजे.
मी कुठे थांबायचंय, कुठे टर्न घ्यायचाय, कुठे यू टर्न घ्यायचाय हे मला या माध्यमातून समजणार आहे. माझी लाईफस्टाईल चेंज करून मला माझं आयुष्य सुखकर जगण्यासाठीचा एक ट्रॅक, एक पाथ असणार आहे. मला तुम्हाला हे सांगायचंय. आणि मग हे डीएनए बाहेर करायला गेले याची किंमत तुम्ही खरंच चौकशी करा. केलेत काही लोकांनी. क्रिकेटर लोकांनी केलेत. मग हे डीएनए कोण करतं? फॉरेनमध्ये तर बऱ्यापैकी लोकं करतात. आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा काही जे टॉपची लोक आहेत त्यांनी केलेले आहेत. पण इंडस मॅनेजमेंटनी सर्वसामान्य माणसापर्यंत हा डीएनए कॉन्सेप्ट आणला आणि सर्वसामान्य माणूस हा डीएनएचा चेकअप करा. भारतामधली एकमेव ऑर्गनायझेशन आहे सगळ्यात जास्त डीएनए टेस्ट इंडसनी केलेले आहेत आतापर्यंत. आणि हे इंडसने जी आपल्या समोर प्राइज आणली, एक स्पेशल प्राइज आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. हे डीएनए वाईज 2.0 ची मी तुम्हाला सांगेल ही प्राइज. आता मी हे सांगणार आहे पहिल्या जुन्या डीएनए पॅकेजची आहे, म्हणजे 60 पॅरामीटर जिथं आम्ही टेस्ट केले मी स्वतः, त्याची प्राइस आहे मी आधी तुमच्या समोर सांगणार आहे. पण त्याच प्राइस मध्ये तुम्हाला हे 2.0 च हे जे पॅकेज आहे नवीन डीएनएचं, हे तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ते आहे 17,700 रुपयामध्ये. याच्यामध्ये जीएसटी आहे, तो जीएसटी इन्क्लूड आहे याच्यामध्ये. 18% जीएसटी आहे. ते 18% जीएसटी सहित हे 17,700 ला स्पेशल प्राइस डीएनए वाईज 2.0 हे पॅकेज तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे मित्रांनो. मला तुम्हाला हे सांगायचं खरंच एक शांतपणे विचार करा. मी फक्त डीएनए करायला पाहिजे का मी चेकअपच करायला पाहिजे? नाही मित्रांनो. मी डीएनए आणि चेकअप ह्या दोन्ही गोष्टी जर केल्या तर मी टोटल प्रिव्हेन्शन मध्ये येतो. मी डीएनए पण केलं पाहिजे आणि मी माझं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप पण केलं पाहिजे. म्हणजेच मी माझं टोटल प्रिव्हेन्शन मध्ये जातो. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केलं पाहिजे मी माझ्या वयानुसार, म्हणजे तिथं मला अर्ली डिटेक्शन कळणार आहे आणि डीएनए केल्यामुळे मला प्रेडिक्शन कळणार. प्रिडिक्शन आणि अर्ली डिटेक्शन ह्या दोन्हीचा एकत्र गोष्टी केल्या म्हणजे टोटल प्रिव्हेन्शन. आणि हेच इंडसचं विजन आहे मित्रांनो. हेच इंडसचं मिशन आहे. इंडस हे सांगताय की तुम्ही टोटल प्रिव्हेन्शन करून एकदम सुखकर राहिलो पाहिजे आणि भविष्यामध्ये हेल्दी राहिलं पाहिजे. हा कॉन्सेप्ट इंडस मॅनेजमेंटचा आहे. मग मला तुम्हाला एक विचारायचं आहे, खरंच हा चेकअप काय वाटतं तुम्हाला? तुम्ही शांतपणे थोडा विचार करा. 2 मिनिटं 2 सेकंद तुम्ही पॉज घ्या आणि तुम्ही शांतपणे विचार करा. हा प्रिव्हेंटिव्ह चेकअप आणि हा डीएनए पॅकेज माझ्यासाठी किती गरजेचं आहे? माझ्या मुलांसाठी गरजेचं आहे का? माझ्या आई-वडिलांसाठी गरजेचं आहे का? आणि मी तुम्हाला हे सांगेल साहेब, मी ह्या पुढच्या गोष्टींकडे येतोच. पण तुम्हाला जर का प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आणि डीएनए ह्या 2 गोष्टी जर समजून घ्यायच्या असेल, तर मित्रांनो ह्या प्रोग्राम नंतर पुढच्या 1 हप्त्यामध्ये अशा एक 3 ते 4 कुटुंबाला व्हिजिट द्या. म्हणजे तुम्हाला समजेल प्रिव्हेन्शन किती गरजेचं आहे, डीएनए किती गरजेचं आहे. अशा एका कुटुंबामध्ये जा. आपल्या आजूबाजूला तुमच्या मोबाईलमध्ये जी लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये अशी काही लोकं आहेत, की ज्यांना किंवा तुमच्या ओळखीची जी काही लोकं आहेत, त्यांच्या घरामध्ये 35-40शीतला एक माणूस आहे आणि तो 35-40शीतला माणूस हार्ट अटॅक सारख्या आजाराने एक्सपायर झाला. साहेब त्या कुटुंबामध्ये जाऊन बघा. बघा त्यांच्या लहान मुलांकडे, त्यांची मुलं लहान असतात. 35-40शीतला माणूस जर का हार्ट अटॅकने जातोय, तर तो माणूस त्याची मुलं लहान असतात 5 ते 10 वर्षाची. त्याचे आई-वडील असतात, की जे 55-60च्या जवळपास असतात. आणि बघा त्या मिसेसकडे तिच्या, मित्रांनो तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधार आणि अंधार आणि अंधार असतो. मुलांचं फ्युचर डोळ्यासमोर असतं. समोर सासू-सासरे दिसत असतात, ज्यांचं वय झालेलं आहे. म्हणजे मुलांचं करिअर करायचं का वय झालेल्या सासू-सासऱ्यांना सांभाळायचं. एकटीवर मोठा लोड आलेला असतो आणि काहीही तिला सुचत नसतं. मित्रांनो असंच एखादं उदाहरण बघा, की ज्या कुटुंबामध्ये एक घरातला कर्ता व्यक्ती आहे आणि तो वन साइड पॅरालिसिस झालेला आहे, अर्धांगवायू झालेला आहे आणि तो बेडवर पडून आहे. जा त्या कुटुंबामध्ये. बघा साहेब, सर्व जागेवर असतं त्याचं आणि ज्यावेळेस सगळ्या गोष्टी घडतात ना, त्यावेळेस आपल्याला पण कुठेतरी असं वाटतं, की अरे नको व्हायला होतं हे. मुलं लहान आहेत.
अजून शिक्षण व्हायचंय त्यांचं, आई वडिलांचं आता वय झालंय, त्यांना आता काम होत नाहीये. आता हे काय करणार? हे कुटुंब कसं उभं राहणार? असा एक मोठा प्रश्न असतो साहेब. आणि एक तिसरं कुटुंब बघा साहेब, एक 35-40तली करती स्त्री असते आणि तिला कुठेतरी कॅन्सर सारखा आजार झालेला असतो. आणि मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचंय, जा त्या कुटुंबामध्ये. बघा त्या फॅमिलीमध्ये करा थोडंसं डिस्कस, आपलं म्हणून डिस्कस करा. म्हणजे कळतं आपल्याला, की खरंच काय करायला पाहिजे. तिचे मिस्टर जे काही पैसे कमवतात, तो आलेला अख्खा पैसा फक्त त्या लेडीजचा कॅन्सर सारखा तिसऱ्या स्टेजला असलेला आजार कसा बरा करता येईल आणि ती लेडीज म्हणजे ती आई त्या बाळांसाठी कसं पुढचं आयुष्य व्यवस्थित जगू शकेल, हे फक्त त्या कुटुंबासमोर एक फोकस असतो. ते त्याच्यासाठी धडपड करत असतात. पण मित्रांनो मला हे सांगायचं आहे, हे जर प्रिव्हेंटिव्ह चेकअप त्या तिन्ही कुटुंबांनी अगोदर केलेलं असतं, तर कदाचित ह्या गोष्टी त्यांना टाळता येऊ शकल्या असत्या. आणि हेच आपल्या बाबतीत, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत घडू नये म्हणून मला माझं कुटुंब सेफ ठेवायचं असेल, तर मला प्रिव्हेंटिव्ह चेकअप करणं गरजेचं आहे. मला डीएनए टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि फक्त माझंच करून चालणार नाही मित्रांनो, तर मला याच्यामध्ये कॉम्बो ऑफर पण इंडस्ट्रीने दिलेली आहे, की एकट्याचं केलं तर कमी मध्ये 21,500 मध्ये आहे. पण मी माझ्या मिसेसला घेतलं तर ₹2,350 डिस्काउंट आहे आणि मी माझ्या कुटुंबात गेलं तर आणखीन डिस्काउंट आहे. जेवढे मल्टिपल पॅकेज मी याच्यामध्ये घेईल तसं डिस्काउंट कंपनीने आपल्याला दिलेलं आहे. माझ्या घरामध्ये काही सीनियर सिटिझन असतील, त्यांना सुद्धा या म्हणजे सीनियर सिटिझन म्हणजे वय 60च्या पुढचा व्यक्ती माझ्या कुटुंबामध्ये असेल, तर त्यांना चेकअपमध्ये इंडस मॅनेजमेंटने प्रिव्हेंटिव्ह चेकअपमध्ये 25% सवलत दिलेली आहे. म्हणजे जे 21,499चं पॅकेज आहे, हे त्यांना ₹16,130 मध्ये मिळतं. आता खरं सीनियर सिटिझनसाठी का जसं गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी जे सुविधा काढले, तसंच एक सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीने या गोष्टीकडे बघितलं गेलं आणि हे 25% डिस्काउंट त्यांना दिलं गेलं. आणि तुम्ही जर टॅक्स पेअर असाल, तर मित्रांनो गव्हर्नमेंट पण त्याला सपोर्ट करतंय. गव्हर्नमेंट पण हे तुम्हाला सांगतंय, की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह चेकअप करा आणि तुम्ही अप टू 5,000 तुम्ही ज्या स्लॅबमध्ये असाल त्याच्यामध्ये तुम्हाला 5,000 पर्यंत तुमचं टॅक्समध्ये तुम्हाला बेनिफिट गव्हर्नमेंट करतं. एटीडी बी2 कलममध्ये हे कव्हर केलं गेलेलं आहे. तर हे तुम्हाला 5,000 पर्यंत टॅक्स बेनिफिटमध्ये पण कव्हर केलं गेलंय. सोबत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी इंडस मॅनेजमेंट बघा काय देतंय. तुम्ही काय केलंय फक्त प्रिव्हेंटिव्ह चेकअप किंवा डीएनए साठी पैसे भरले पण तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला दिल्या. सोबत तुम्हाला एक सिल्व्हर कार्ड देते. हे जे सिल्व्हर कार्ड आहे, हे कार्ड म्हणजे सिल्व्हर हेल्थ फ्रेंड कार्ड तुमच्या कुटुंबासाठी डिस्काउंटसाठी वापरलं जातं. 5% पासून ते 30% पर्यंत डिस्काउंट दिलं जातं. मी आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आता एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर गेलं, तर कॉर्पोरेटकडे जावं लागतं बिल कमी करायला. आणि कॉर्पोरेटने ज्यावेळेस चिठ्ठी दिली जाते, त्यावेळेस हॉस्पिटल बिल किती कमी करतो माहिती आहे का? 5%, 10%. मित्रांनो 30% पर्यंतच्या गोष्टी कोणाकडे जायची गरज नाही, काही नाही. आपण एक चेकअप केलाय, डीएनए केलाय म्हणून इंडस मॅनेजमेंटने आपल्यासाठी हे डिस्काउंट दिलेलं आहे. हे सिल्व्हर कार्ड आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो ह्या ज्या गोष्टी तुमच्या समोर मांडले, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे पैसे घेतलेले नाहीत, हे तुम्हाला फ्रीमध्ये दिले. सोबत 1 वर्षानंतर इंडस मॅनेजमेंट आपल्यासाठी आणखीन काही गोष्टी देते. आफ्टर 1 इयर मग याच्यामध्ये काय देते? तर याच्यामध्ये तुम्ही 1 वर्षानंतर तुम्हाला गोल्ड हेल्थ फ्रेंड कार्ड दिलं जातं. जसं सिल्व्हर कार्डवर डिस्काउंट असतं, त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वर्षी रिन्युअल करताना तुम्ही गोल्ड हेल्थ फ्रेंड कार्ड तुम्ही जर चेकअप करून रिन्युअल करू शकताय. फ्री डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातून तुम्ही रिन्युअल करू शकता. प्लस तुम्ही पुढच्या वर्षी गोल्ड कार्ड घेतलं म्हणून हे 30% पर्यंत डिस्काउंट आहे. प्लस तुम्ही जर घरामध्ये आणखीन चेकअप घेतले, रिपीट परचेस म्हणजे तुम्ही आज आता हे चेकअप का करायचं? रिपीट चेकअप म्हणजे मला तुम्ही सांगा आपल्या घरातली जी गाडी आहे, ही एकदा सर्व्हिसिंग केली का? का या वर्षी सर्व्हिसिंग केली म्हणजे पुढच्या वर्षी करायची गरज नाही का? प्रिव्हेंटिव्ह चेकअप, डीएनए मात्र आयुष्यात एकदाच करायचं, पण प्रिव्हेंटिव्ह चेकअप मित्रांनो वारंवार करणं. वर्षाची वर्षाला, वर्ष 2 वर्षाला, वर्ष 2 वर्षाला एक करणं. समजा मी यावर्षी चेकअप केले, पुढच्या वर्षी करायचं कंपनी मला डिस्काउंट देते. या वर्षी मी केलं, पुढच्या वर्षी माझ्या मिसेसचं करायचं तरी पण कंपनी डिस्काउंट देते. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी फॅमिलीमधल्या कुठल्याही व्यक्तीचं चेकअप घेतलं तर तुम्हाला ते डिस्काउंटमध्ये दिलं जातं. त्याच्यासोबत पण तुम्हाला हे गोल्ड कार्ड दिलं जातं. डिस्काउंट कार्ड दिलं जातं. आणि सोबतच तुम्हाला एक ट्रीटमेंट पॅकेज पण दिलं जातं. ट्रीटमेंट फॅसिलिटी. 1 वर्षानंतर.
हा, याच्यासाठी काही टर्म्स कंडिशन असतात. तुम्ही ज्यांच्याबरोबर आला तुम्ही आमच्याबरोबर 1 वर्ष असणार आहे. 1 वर्षामध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये कळणार आहे. तुमच्या हॉस्पिटलच्या बिलामध्ये एक मोठी सूट मिळण्यासाठीच आपल्याकडे ट्रीटमेंट पॅकेज आहे. हे 1 वर्षानंतर आहे. याच्यावर आपण निवांत मध्ये बोलू शकतोय. 1 वर्षभर आपण ह्याच्यामध्ये असणारा चेकअप करून घेऊ, डीएनए करून घेऊ. आपण इंडस सोबत 1 वर्षाचं आपलं रिलेशन असणार आहे. तुम्ही ज्यांच्यासोबत आला तेही तुम्हाला त्या गोष्टी समजून सांगणार आहे. हे 1 वर्षानंतरचं ट्रीटमेंट पॅकेज आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही नशीबवान आहेत की बऱ्याच वेळा लोकांच्याकडे बऱ्याच काही गोष्टी असतात. पण आता जर तुम्ही 15 तारखेपर्यंत प्रिव्हेंटिव्ह चेकअप केला तर कंपनी तुम्हाला देते काय? मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आणखी एक गोष्ट कंपनीने दिली गेली. तुम्ही सॉरी मी 15 तारीख म्हणलो 30 तारखेपर्यंत दिले बघा कंपनीने. मी म्हणलो 2 तारखेपासून म्हणजे या महिन्यामध्ये 30 तारखेपर्यंत तुम्ही जर तुमचं चेकअप केलं तर तुमच्या त्या चेकअप बरोबर या पॅकेजमध्ये नसलेली आताच्या सिच्युएशन नुसार कोविड-19ची अँटीबॉडी टेस्ट जी आहे, अँटीबॉडी टेस्ट ही टेस्ट तुम्हाला फ्री मध्ये दिली जाते. अँटीबॉडी टेस्ट 30 तारखेपर्यंत या महिन्यात चेकअप केलं तर तुमच्या पॅकेज बरोबर तुम्हाला ही टेस्ट दिली जाते. हे पॅकेज कुठले असणार आहेत? ऑप्टिमा पॅकेज असेल, बरोबर आहे. प्रायमा असेल, फक्त एशियनच्या पॅकेज त्याच्यामध्ये नसणार आहे. या टेस्ट मध्ये तुम्हाला ते दिलं जाणार आहे. क्लिअर होत आहे? याच्याच सोबत मित्रांनो बघा काय होतं, काल एक अनाउन्समेंट झाली आणि माझ्या 17 वर्षाच्या करिअर मध्ये मी कधी याच्यावर विचार नाही केला. काही अनाउन्समेंट अशी केली. बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं असतं, सर आज कोरोनाची सिच्युएशन आली याच्यावर काही कंपनी तुमचे देते का? मित्रांनो, स्वतःला एक प्राईम हॉटेल अशी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. इंडोस मॅनेजमेंटने आता एक दिलेली गोष्ट आहे, पुढच्या 15 तारखेपर्यंत जो व्यक्ती आमच्याकडे पॅकेज घेईल त्या व्यक्तीला कोरोना कवच पॉलिसी दिली जाते. कोरोना कवच पॉलिसी फ्री मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ऑप्टिमा पॅकेज घेतलं तर त्याच्यावरती 3 लाख रुपये पर्यंत 3 लाख रुपयाचं कोरोना कवच पॉलिसी तुम्हाला दिली. जर एखाद्याने प्रायमाचं पॅकेज घेतलं, ते तुम्ही मगाशी आपण प्राइस बघितल्या, ऑप्टिमा पॅकेज 21,499 आहे. हे 35च्या पुढच्या लोकांचं आहे. पॅकेज घेतलं तर त्या बेनिफिशियरीला जो चेकअप करणार आहे त्या व्यक्तीला 3 लाख रुपयाचं कोरोना कवच पॉलिसी फ्री मध्ये दिली गेली. फ्री मध्ये फक्त त्याचं रजिस्ट्रेशन हे 15 तारखेच्या आत झालं पाहिजे. 15 सप्टेंबरच्या त्याची रिसीट आली पाहिजे पैसे भरलेली. 15 दिवसाचा कुलिंग पिरियड म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ज्या दिवशी तुमची पावती येते, पैसे भरल्याची रिसीट येते. ते रिसीट आल्यानंतर 15 दिवसानंतर ही पॉलिसी तुम्हाला लागू होणार. एक प्रायमा पॅकेज घेतलं तर 2 लाख रुपयाचं कोरोना कवच पॉलिसी तुम्हाला दिली जाणार. जर तुम्ही सुपेरियर पॅकेज घेतलं तर 1 लाखाचं कोरोना कवच दिलं जाणार आहे. आणि जर डीएनए तुम्ही घेतलं 17,700 जीएसटी सहित तर तुम्हाला 2 लाख रुपयाचं कोरोना कवच पॉलिसी पॅकेज तुम्हाला फ्री मध्ये फ्री फुकट फ्रीचा अर्थ आहे फुकट. याचा 1 रुपया आपल्याला भरायचा नाही. फक्त आपण हे पॅकेज घेतलंय म्हणून तुम्हाला हे दिलं गेलंय मित्रांनो. आणि मला तुम्ही सांगा, एक स्पेशल मॉन्सून ऑफर आहे आपल्यासाठी, का सोडायला पाहिजे या गोष्टी? मी असा विचार केला आणि मला हे सांगते एकट्याचं चेकअप नाही, एकट्याचं ऑप्टिमा पॅकेज घेतलं तर 3 लाख, पण मी जर का मल्टिपल पॅकेज घेतलंय घरातलं तर सेम बेनिफिट. तशाच पद्धतीचं बेनिफिट माझ्या जोडीदाराला पण मिळणार आहे. मी कुटुंबात चेकअप घेतो, जेवढे पॅकेजेस घेतो त्याप्रमाणे मला बेनिफिट मिळणार. क्लिअर होतो विषय? मला असं वाटतं मित्रांनो, आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, डीएनए आणि सोबत मिळणाऱ्या गोष्टी अफलातून आहे, त्याची आपण व्हॅल्यू पण करू शकत नाही. मार्केटमध्ये कितीला मिळाल, पैशाचं जर कॅल्क्युलेशन करायला गेलो ना तर साहेब हा कधी येऊ नये माणसाच्या आयुष्यामध्ये. हॉस्पिटलचा आणि हॉस्पिटलचा प्रसंग आला तर आयुष्यामध्ये माणूस खूप मागे जातो. येऊ नये, पण हे येऊ नये म्हणून जर आपण हे अगोदर केलं, बांध फुटणार आहे, पाणी येणार आहे हे जर मला माहिती आहे, मला जर ते कळतंय कधी नाही कधी बांध फुटणार आहे, तर मी त्या पाण्याला दिशा देणं गरजेचं आहे.
म्हणून मी प्रिव्हेंटिव्ह चेकअप करणं गरजेचं आहे, म्हणून मी माझं डीएनए पॅकेज करणं गरजेचं आहे. मी माझं करणं गरजेचं जसं आहे तसंच माझ्या कुटुंबाचंही करणं गरजेचं आहे. तर खरंच मला तुम्हाला सांगायचं आहे, बेबीच्या डेटापासून सांगतो तुम्हाला, अरे खरंच ह्या प्रसंगातून मी गेलोय. नकोयत हे प्रसंग. आणि हे प्रसंग ज्यावेळेस माणसाच्या समोर येतात ना, त्याच्या समोर काही नसतंय, फक्त अंधार असतो, अंधार. आणि विचार करणं गरजेचं आहे साहेब. मी विलास गायकवाड, माझं जर वय 50 असेल, तर माझी किंमत 21,500 आहे का? माझ्या कुटुंबाची किंमत 5-25 हजार रुपये आहे का? 50,000 रुपये आहे का? शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. आणि वेळ आल्यानंतर डोकं आपटून घेण्यापेक्षा आज जर का ह्या गोष्टी केल्या, तर गोष्टी कशा टाळता येतात. बघा ना तुम्ही, आज कोरोनाचा विषय घ्या साधारण, आपल्या मी तुम्ही म्हणाल सर कोरोना, आज कोरोनामध्ये आज एवढी मार्केटची सिच्युएशन अवघड आहे, त्या कोरोनामध्ये दगावणारी लोक कोण आहेत? ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांना पूर्वीचे काही आजार आहेत, किंवा ज्यांना पूर्वीचे काय ऑपरेशन झालेले आहेत, त्यांची प्रतिकार, त्याच्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी, अशी लोक. मग मित्र मला हे सांगा की माझी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मी माझं चेकअप केलं पाहिजे. मला काय कमी आहे हे मी माझ्या आहारातून, माझ्या लाईफस्टाईल मधून भरून काढू शकतो. मला जर काय एखादं ऑपरेशन करायचं असेल भविष्यात, तर अशा काही गोष्टींना फेस करण्यासाठी अगोदरच गोष्टी कळल्या तर गोष्टी मला टाळता येऊ शकतात. माझा कुठल्याही प्रकारचा भविष्यातला प्रॉब्लेम टाळण्यासाठी मला प्रिव्हेंटिव्ह चेकअप आणि डीएनए टेस्ट करणं गरजेचं आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, पांढऱ्या दगडावरची काळी रेघ आहे, मी म्हणतो म्हणून नाहीये. शांतपणे संध्याकाळी 1 वाजता देवासमोर बसा आणि प्रश्न विचारा स्वतःला, खरंच हे करणं गरजेचं आहे. कुणी नसताना शांतपणे बघा. आणि मग याच्यासोबत कंपनी देते आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आणखी. इंडस हेल्थ प्लस, नुसतं हेल्थ देते असं नाही, इंडस हेल्थ बरोबर वेल्थ पण देते. एक अपॉर्च्युनिटी, अशीच अपॉर्च्युनिटी, जबरदस्त अपॉर्च्युनिटी तुम्ही विचार पण नाही करू शकणार. माझ्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत मी जेव्हा सुरुवातीला आलो, तेव्हा मी कधी ह्या गोष्टीचा विचारही केला नव्हता. आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यामध्ये या आत्ताच्या या पुढच्या अपॉर्च्युनिटीमध्ये, अपॉर्च्युनिटी मुळे आलेला आहे. मग इंडस अपॉर्च्युनिटी काय आहे? जाणून घेऊयात आपण याच्यामध्ये. एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. मला काय सांगायचं तुम्हाला, हे काय असतं, कसा बिझनेस करायचा, म्हणजे ही अपॉर्च्युनिटी काय आहे, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं, साधं सरळ सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. आज बघा, हे आपल्या डेली जीवनातली उदाहरण सांगतो तुम्हाला एक दोन. आपण कुठलीही गोष्ट आज घरात आहे, घरातनं काय करतोय, अमेझॉनला कॉल करतोय, ऑनलाईन खरेदी करतोय, आणि मग अमेझॉन सांगेल त्या त्याप्रमाणे ते ते आपल्याला जागेवर पोहोचतंय. मला सांगा, अमेझॉनची किती स्टोअर आहेत? अमेझॉन काय करतंय, त्यांनी फक्त मध्य साधलाय. स्टोअर मधनं माल उचलतंय आणि आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचवतंय. ओएच हॉटेल आहे का? नाहीये मित्रांनो. ओला उबेरचं उदाहरण घ्या, आपल्या इथलंच उदाहरण घ्या. हे ओला उबेरच्या किती गाड्या आहेत त्यांच्या स्वतःच्या? नाहीयेत. आणि तरी सुद्धा ह्या लोकांचा टर्नओव्हर करोडो रुपयामध्ये आहे मित्रांनो. आज जर बघितलं तर म्हणजे टॉप 100 मध्ये जर म्हणलं तर ही लोक त्याच्यामध्ये जात आहेत. आणि मग ह्या गोष्टीची, ह्या अपॉर्च्युनिटीचा, ह्या आउटसोर्सिंगचा आपण आपल्यासाठी वापर करून घेऊ शकतो का? तर 100% घेऊ शकतो. मग इंडस अपॉर्च्युनिटी काय आहे? मग इंडस काय देतंय आपल्याला? कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला या गोष्टी मिळणार आहेत? मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ओला उबेरच्या गाड्या नाहीयेत. ऑनलाईन हे केलं, ऑनलाईन गाडी मागवली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं की गाडी आपल्यापर्यंत येते, तिचा नंबर येतो, मेसेज येतो. त्यांची गाडी नाही. बिल त्याच्या अकाउंटला आपण भरतोय त्या मालकाचं. म्हणजे हेच आपल्याला करायचंय. त्यांच्या गाड्या नाहीत. तरी सुद्धा आपल्याला तिथपर्यंत ह्या गोष्टी, आणि हीच सर्व्हिस आपल्याला आपल्या लोकांसाठी देण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. इंडस अपॉर्च्युनिटी एक आहे आपल्यासमोर. आपण जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये काय इंडस अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, इंडस अपॉर्च्युनिटीमध्ये जे गव्हर्नमेंटने 2016 साली ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, डायरेक्ट सेलिंगच्या ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन नुसार हे कार्यरत आहे. डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन नुसार हे ऑर्गनायझेशन कार्यरत आहे. मोस्ट ट्रस्टेड ऑर्गनायझेशन आहे साहेब डायरेक्ट सेलिंग मधली. आणि आपण असा एक हे अपॉर्च्युनिटी मध्ये आपण असा एक पार्ट आहोत ह्या ग्रोविंग हेल्थ केअर इंडस्ट्री मधला. मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगेल, प्राऊड वाटतंय, अभिमान वाटतो, कुठेतरी 2 इंच छाती समोर येते की मी काहीतरी करतोय. माझ्यामुळे कुणाची तरी आई वाचते, माझ्यामुळे कुणाचे तरी वडील वाचतात, माझ्यामुळे कुणाचं तरी चेकअप झाल्यामुळे भविष्यातला एक मोठा आजार टळलाय.
कोणाचा तरी डीएनए केलाय, त्याच्या भविष्यातला एक ट्रॅक त्याला समजून आलाय. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, सोबतच मी केलेल्या कामाचा तर मधला मोबदला मिळणारच आहे, पण माझ्या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला मला मिळणार आहे. अशी ही अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. असे रिटर्न्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, आपण ते समजून घेऊयात, जाणून घेऊयात त्याच्यामध्ये. मग करायचं नेमकं काय? ऍडव्हान्टेज काय त्या डिस्ट्रीब्युटरशिपचे? मित्रांनो, जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, तुमच्या लेफ्ट साईडला ही जी लोक दिसत आहेत, नीट बघा याच्यामध्ये. त्या लोकांमध्ये नीट जरा शांततेनं जवळ घेऊन बघा जरा. याच्यामध्ये तुमचे 1ली ते 10वी पर्यंतचे मित्र पण दिसत आहेत. म्हणजे मला तर माझे दिसतात, तुम्हाला तुमचे दिसत असतात. तुमचे कॉलेजमधले मित्र दिसत आहेत. तुम्ही जिथं जिथं जॉबला गेलाय तिथले काही मित्र आहेत. तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताय तिथले काही लोक आहेत. तुमचे नातेवाईक आहेत, सासरवाडीचे नातेवाईक, आईकडले नातेवाईक आहेत, भावाच्या तिकडचे नातेवाईक आहेत, आणि हे काही माझे मित्र पण. हे जे आपण बघतो आपल्या लेफ्ट साईडला, मित्रांनो, हे आपले नातेवाईक आहेत. आणि तुम्हाला आणि मला फक्त एवढंच करायचंय की जो ओला उबेर अमेझॉन जे करतंय ते तुम्हाला मला करायचंय. आपल्याला हॉस्पिटलला उभं करायचं. आपल्याला इंडसचा जो कॉन्सेप्ट आहे ना, ते इंडसचा विचार फक्त ह्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. या साईडला इंडस आहे, मध्य साधायचं फक्त. इंडसची अपॉर्च्युनिटी घ्यायची, याच्यापर्यंत पोहोचवायची म्हणजे काय पोहोचवायची, कशी पोहोचवायची, काय करायचं, हे मी तुम्हाला सगळं सांगणार. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये इंडसचे प्रिव्हेंटिव्ह चेकअप असतील, इंडसचे डीएनए असतील, याचं फक्त गोष्टी त्यांच्यापर्यंत साध्य करायचे. हे सगळं करण्यासाठी इंडसचा सपोर्ट असणार. मग काय काय गोष्टी असणार याच्यामध्ये? आपल्याला झिरो रिस्क आहे, नो रिस्क, कुठलीच रिस्क नाही आपल्याला. मित्रांनो, ज्या दिवशी त्यांनी 21,499 रुपये भरले, त्यांनी चेकअप केला, संपला विषय. आपल्याकडे रुपया राहिला का त्याचा नाही, आपलेच पैसे गेले त्याच्याकडे. कारण आपण त्याला 30-35 हजाराचा चेकअप 21,500 मध्ये दिलाय, वरून सिल्वर कार्ड फ्री मध्ये देऊन टाकले त्याला. त्याचे पैसे नाही घेतलेले. टॅक्स साठी 5,000 रुपयाची पावती त्याला जाणार आहे. त्या 5,000 टॅक्स मध्ये पैसे त्याचे वाचणार आहेत. त्याच्या घरातले सिनियर सिटीझनसाठी 25% डिस्काउंट आपण त्याला देणार आहे. आपलेच पैसे त्याच्याकडे, त्याचे नाही आपल्याकडे. आपल्याला झिरो रिस्क आहे. आपण कसाही टाइम आपल्या टायमिंगनुसार करू शकतो, पार्ट टाइम करू शकतो, फुल टाइम करू शकतो. आपल्या वेळेनुसार आपल्याला करता येणारा बिझनेस आहे. हा, फक्त इथे एकच आहे, गव्हर्नमेंटच्या रूल नियमानुसार 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना कोणालाही बिझनेस करता येईल. 18 वर्षाच्या आतल्या लोकांना हा बिझनेस मध्ये एंट्री करता येत नाही. 18 वर्षाच्या पुढे वयला. लॅबिलिटी, झिरो लॅबिलिटी आहे साहेब, काहीच लॅबिलिटी नाही याच्यामध्ये. एज्युकेशन, शिक्षणाची अट नाहीये. मग मला शिक्षणाची अट नाही, मी किती शिकलो बाहेर, हे ह्या बिझनेस मॅटर करत नाही. पण या बिझनेसचं नॉलेज मला मात्र घेऊन ते बेसिक असतं. ते काय करायचं, कसं करायचं, हे सगळं इथं शिकवलं जातं. जसं आई लहान मुलाला बोटाला धरून चालायला शिकवते, त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हाताला धरून चालायला शिकवलं जातं. काळजी करू नका, त्याच्यासाठी मोठा सपोर्ट आहे त्याच्यामध्ये. आणि हा बिझनेस कुठं करायचा? अहो, मला एखादं शॉप टाकायचं म्हणलं तर त्याला जागा, मग त्यातील लोक असतील का, माझं तर शॉप चालेल का, अमुक होईल का, तमुक होईल का, 12 प्रश्न असतात तिथं. मित्रांनो, हा बिझनेस तुम्हाला आणि मला कुठंही करता येतो. कुठंही. भारतातले 91% पिनकोड नंबर कव्हर केले इंडस्ट्री. म्हणजे कुठल्याही माणसाला मी डीएनए विकू शकतोय, त्यापर्यंत किट जाणार आहे. ओव्हरऑल इंडियामध्ये मी कुठेही हा बिझनेस करू शकतो. दुसरी गोष्ट, आता कॉन्क्रीट बिझनेस प्लॅन आहे साहेब, सिस्टम आहे त्याला, एक ग्रोथ प्लॅन रेडी आहे. तुम्हाला मला त्याच्यामध्ये काय करायचं. आणि मग हे सगळं करत असताना याच्यासाठी असणार एक सपोर्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, इंडस रिवॉर्ड सिस्टम. म्हणजे मित्रांनो, इथं 6 प्रकारचा इन्कम असणार आहे. तो इन्कम कसा असणार आहे, कुठला कुठला असणार आहे? डायरेक्ट इन्सेंटिव्ह प्लॅन, टीम इन्सेंटिव्ह प्लॅन, रिपर्चेस प्लॅन, रिपीट परचेस प्लॅन, लीडर सक्सेस पाथ म्हणजे एलएसपी आपण त्याला म्हणतोय, आणि प्रमोशनल स्कीम आणि कॉन्फरन्स. या 6 गोष्टींच्या पैकी 1-2 गोष्टी आपण पहिल्या बघू. हे सगळं सांगायला आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळणार आहे. पण डायरेक्ट इन्सेंटिव्ह प्लॅन म्हणजे नेमकं काय असणार, म्हणजे कुठल्या पद्धतीने? मित्रांनो, याच्यामध्ये जे आपण आता पॅकेज बघितलं, पहिलं पॅकेज ऑप्टिमा पॅकेज, 35 वर्षाच्या पुढच्या माणसाचं 21,500चं. तुमच्या सांगण्यामुळे तुम्ही पॅकेज घेतले, आणि तुमच्या सांगण्यामुळे एखाद्या व्यक्तीने ऑप्टिमा पॅकेज घेतलं तर तुम्हाला त्याचे डायरेक्टचे 900 रुपये मिळतात. आता हे पहिला प्रकार सांगतोय, 6 प्रकारचा इन्कम आहे, त्यातला एक इन्कम सांगायला लागलो तुम्हाला. जर एखाद्याने डीएनए घेतलं 17,700चं जीएसटी सहित, तर त्याला 600 रुपये त्याचे मिळणार आहेत तुम्हाला. जर इंडस
प्रायमा पॅकेज एखाद्याने तुमच्या सांगण्यामुळे घेतलं तर ते त्याचे तुम्हाला 650 रुपये मिळणार. सुपेरिया घेतलं तर 450 रुपये मिळणार. इशेन्शिया घेतलं तर 250 आणि ऍडोशन पॅकेज एखाद्याने घेतलं त्याच्या मुलासाठी तर ऍडिशनल हे 175 रुपये पण तुम्हाला त्याचे मिळणार आहेत. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमची जी मोबाईल मधली लिस्ट आहे या लिस्ट मधली अशी किती आहे लोक की ज्यांना मी सांगू शकतो. मग एक वर्षामध्ये माझ्या मोबाईलमध्ये जे 200, 300, 400, 500 लोक आहेत, काय होऊ शकतं सर? एक वर्षामध्ये ह्या 500 लोकांची जी मोबाईलमध्ये नावं आहेत त्या लोकांना जर मी माझा चेकअप, माझा डीएनए, माझी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असलेले सगळे बेनिफिट सांगितले त्यातल्या 100 लोकांना तरी आपण सांगू शकतो. बघा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, आपल्या लग्नात लोक किती असतात? 500 ते 1000, डिपेंड, 2000, 3000 बी असू शकतात. जसं लग्न, जशी मार्केट सिच्युएशन असेल, आपली सिच्युएशन असेल त्याप्रमाणे. म्हणजे काय, लग्नाला जर 1000 लोक असतात तर बस्ता बांधायला 300 लोक, साखरपुड्याला 300 लोक असतात आणि त्यातली खरेदीसाठी 100, 150, 150 लोक असतात. मग हे 150 लोक माझ्या जवळचे कोण आपण त्यांना बोलतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर 100 लोकांपर्यंत वर्षभरात आपल्या लिस्ट मधले, मग याच्यात काही शाळेतले मित्र असतील, काय कॉलेजमधले मित्र, बिझनेस मधले काय मित्र, माझ्या सोसायटीतले काय मित्र, नातेवाईक, असे करून 100 लोकांपर्यंत वेगवेगळे पॅकेज, वेगवेगळ्या पद्धतीने मल्टिपल पॅकेज, काही ठिकाणी सिंगल पॅकेज आपण दिले. मित्रांनो, याचं डायरेक्ट इन्सेंटिव्ह हा 1,17,710 रुपये आपल्याला मिळणार, तुम्हाला मिळणार आहे. जर एखाद्याला भीती वाटत असेल तर 100 होतील का? नाही, उद्या 50 होऊ दे ना, तरी पण 50-60 हजार डायरेक्टचे गेले ना, कुठे गेले ना. 100 लोकांपर्यंत पोहोचलो एक वर्षभरामध्ये तर तुम्हाला 1,17,710 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. त्याच्यासोबत आपल्याला टीम इन्सेंटिव्ह पण मिळणार आहे, जो दुसरा पॅकेज. आता टीम इन्सेंटिव्ह मोजण्यासाठीच एक एकक आहे, त्याला आपण म्हणतो आयव्हीपी, इंडस व्हॅल्यू पॉईंट. म्हणजे जसं वजन मोजण्यासाठी किलो बघितलं जातं, लिक्विड मोजण्यासाठी लिटरचा यूज केला जातो, तसं इंडसचं कॅल्क्युलेशन, मोजमाप करण्यासाठी इंडस व्हॅल्यू पॉईंट, त्याचा आयव्हीपीचा वापर केला जातो. एक आयव्हीपी 50 रुपये याप्रमाणे हे पॅकेज आपल्याला दिलं जातं. म्हणजे जसं ऑप्टिमा 14 पॉईंट म्हणजे त्याचे 50 रुपयाला एक आयव्हीपी म्हणजे 700 रुपये, ह्याप्रमाणे याचं मानधन आपल्याला मिळणार. म्हणजे ते कसं असणार आहे? मग आपली जी 100 लोक आहेत आपली केलेली, ही 100 लोक आणि आपली बाकीची लोक यांच्या माध्यमातून येणाऱ्या गोष्टी ह्या कशा मोजायच्या ह्याच्यासाठी आपल्याकडे प्लॅन आहे. तो प्लॅन प्लॅन पहिला आणि दुसरा आहे तो प्रिन्सिपल प्लॅन. आता बिगिनर प्लॅन मध्ये 4 स्टेप असतात. पहिली स्टेप असते 10 पॉईंटला आपल्याला 500 रुपये असतात. दुसरी स्टेप असते 20 आयव्हीपीला 1000 रुपये असतात. तिसरी स्टेप असते पुढच्या 30 आयव्हीपीवर 1,500 रुपये असतात आणि चौथी स्टेप असते पुढच्या 40 आयव्हीपीवर 2,000 रुपये असतात आणि टोटल 100 आयव्हीपीवर 5,000 रुपये असतात. जसा हा प्रिन्सिपल प्लॅन, आपला बिगिनर प्लॅन, हा आपल्याला लाईफ मध्ये एकदाच येणार आहे, जॉईन झाल्यापासून पहिल्यांदा एकदाच येतो. नंतर मात्र आपल्याकडे हा प्लॅन असणार कुठला, जो प्रिन्सिपल प्लॅन. हा प्रिन्सिपल प्लॅन मात्र आपल्याला कंटिन्यू आपल्या लाईफ मध्ये आपण इंडस बरोबर जे वर्ष 2 वर्ष पुढच्या पिढीपर्यंत असलं तरी आपल्या सोबत राहणार. 5वी स्टेप 60 पॉईंटवर 3,000 रुपये. मित्रांनो, याच्यामध्ये या प्लॅनला डिरेक्टला नाही, डायरेक्टला तुम्ही किती करू शकता, एका करा, 2 साईडला करा, कुठेही करा. पण याच्यामध्ये मात्र हा इन्सेंटिव्ह घेताना आपल्याला कॅल्क्युलेशन, रेशो मध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. एकाच एक, दोनाच एक, एकाच दोन या प्रमाणात बघितलं जातं. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे देण्यासाठीचं जे आहे, तर हे इन्सेंटिव्ह कसा असतो, फोर्टनाईटली इन्सेंटिव्ह आहे. त्याचं मग एक उदाहरण घ्या, 1 जुलै ते 1 जानेवारी ते 15 जानेवारीचं पेमेंट आपल्याला 22 फेब्रुवारीला मिळणार. मित्रांनो, मी हे 1 महिना 7 दिवसानंतर पेमेंट तुमच्या समोर येताना दिसतंय का, तर आपल्याकडे कुलिंग पिरियड आहे, सॉरी रिफंड पिरियड आहे 30 दिवसाचा. म्हणजे एखाद्या माणसानं इंडस मध्ये रजिस्ट्रेशन केलंय आणि त्याला वाटलं की नाही मला कॅन्सल करायचं आहे, तर 30 दिवसाच्या आतमध्ये त्याला कॅन्सल करता येते. त्याचे पैसे त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. पण 30 दिवसानंतर 31व्या दिवशी जर तो म्हणला की माझे पैसे ट्रान्सफर करा, तर सॉरी, ते केले जाणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 15-15 दिवसाचं पेमेंट काढलं जातं. 1 तारीख ते 15 तारखेचं पेमेंट 22 फेब्रुवारीला मिळतं. 16 तारीख ते 31 जानेवारीचं पेमेंट आपल्याला 7 मार्चला मिळतं. महिनाभराचा 30 दिवसाचा रिफंड पिरियड असतो म्हणून आपण 1 महिन्यात पेमेंट काढू शकत नाही. पुढचे 5-6 दिवस तुम्हाला माहिती आहे अकाउंटिंग करायला वगैरे लागतं. हे पेमेंट आपल्याला गव्हर्नमेंटचा टॅक्स कापून, टीडीएस 5% कापून आपल्याला दिलं जातं. तुम्ही इथं पैसे किती कमवू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे किती कमवायचे. 15 दिवसाला कंपनीने दिलंय, हे दिलंय कंपनी, सांगते तुम्हाला
कॅपिंग दिले त्यांनी 20 लाख रुपये 15 दिवसात. म्हणजे महिन्याचे किती झाले? 40 लाख रुपये. इथपर्यंत कमवण्यासाठी तुम्हाला चान्स आहे, महिन्याला 40. जाऊयात आपण त्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात स्टेप बाय स्टेप. आता हे मोठे आकडे, हे आकडे आपल्याला पचणार नाही आणि काय होतं, जरा ओव्हरलोड होतं. पण मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो, तुमची जी 100 लोक आहेत आपण केलेली, 100 असतील, काही लोक म्हणतील नाही सर माझी 50 होतील, कोण म्हणून माझी 20च होतील वर्षात, नो प्रॉब्लेम. या 100 लोकांना घेतलं, या 100 लोकांचे पण नातेवाईक आहेत, त्यांचे पण मित्र आहेत, त्यांच्या पण रिलेटिव्ह आहेत. आणि मग ह्या 100 लोकांच्या माध्यमातून आपण 500 लोकांची जर का टीम साईज केली तर होणार काय मित्रांनो, लक्षात घ्या. मग आता या 100 मध्ये प्रत्येक माणूस तुमचा बिझनेस साठी येणार का? नाही. तुमचा अशी असणार आहे, मी चेकअप केलाय, बस झालं, मला चेकअप करणार. पण मित्रांनो हे लक्षात घ्या, ज्यावेळेस तो चेकअप करून घरी जातोय, त्यावेळेस त्याला ज्यावेळेस आवडतो, त्यावेळेस तो व्यक्ती त्याच्या आईचं चेकअप करतो, बहिणीचं चेकअप करतो, भावाचं चेकअप करतो, सासऱ्याला चेकअप सांगतो. म्हणजे कळत नकळत तो आपल्याला 5-10 रेफरन्स देतो, म्हणजे आपला कळत नकळत बिझनेस करून गेला. काही लोक याच्यातले असे असणार आहेत की अरे मला ते कार्डची फॅसिलिटी घ्यायची म्हणून येणारे लोक आहेत. काही लोक म्हणणार आहे मला डीएनए करायचंय, मी चेकअप करतोय, मुलाचा डीएनए करतोय. येणारे लोक वेगवेगळे. काही लोक चेकअप साठी येणार आहे, काही लोक कार्ड साठी येणार आहे, काही लोक म्हणणार आहे मला पार्ट टाइम बिझनेस करायचा आहे, माझ्याकडे येणाऱ्या इन्कमवर मला भागत नाही, मला साईड बाय साईड इन्कमची गरज आहे. आणि आज प्रत्येकाला गरज आहे. विचारा तुम्ही या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कुठल्याही माणसाला, एका गृहिणीला विचारा तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे का, ती नाही म्हणते का बघा. विचारा एखाद्या शॉपवाल्याला, दुकानदाराला, त्याला विचारा तुम्हाला गरज आहे का. एखाद्या इंजिनियरला विचारा तुला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे का. एखाद्या मोठ्या बिझनेसवाल्याला विचारा, चांगल्या शॉपवाल्याला, तुला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे का. मित्रांनो आज तर या सिच्युएशन मध्ये तर प्रत्येकाला पैशाची गरज आहे. आणि त्यात एक्स्ट्रा इन्कम जर मिळत असेल तर काय हरकत आहे. मग या माध्यमातून जर आपण 500 लोकांचा ग्रुप तयार केला एक वर्षभरामध्ये, तर मित्रांनो आपण पैसे किती कमवतो बघा. 4,86,000 रुपये आपले त्या टीम इन्सेंटिव्ह होतो आणि आपला डायरेक्ट इन्सेंटिव्ह हा 1,17,710 रुपये. म्हणजे टोटल इन्कम वर्षभराचं 6,03,710 रुपयापर्यंत. जर 100 केले तर, नाही केले 50 केले तर थोडंसं कमी होईल, पण काय हरकत आहे. का नाही फोकस ठेवायचा 100 वर मित्रांनो. बघू तरी की होतं का नाही ते, करून तरी बघू. केल्याशिवाय तरी कसं करणार. आणि कुठं आपल्याला लोकांच्या दारात जाऊन काय विकायचं मित्र नाहीये. आपल्यामुळे कुणी तर आई वाचवायचे, कुणाला तर वडील वाचवायचे, कुणाला तर पैसे कमवून द्यायचे. इथनं मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगी पडणार आहेत, इथनं मिळवलेले पैसे त्याच्या मुलाच्या करिअरसाठी उपयोगी पडणार आहेत, कुणाला गाडी घेण्यासाठी उपयोगी पडणार आहेत, कुणाला घराचा हप्ता कव्हर करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. हे करायचं आपल्याला, काय वेगळं करायचंय का नाहीये, काय करायचं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याच बघा ना तुम्ही, हा सरांनी माझ्या समोर तुमच्या, आता मला सांगायचं ठीक आहे चला नाही झाले 500 लोकांची टीम, मी कमी विचार करतो एक पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन करूयात का. बघा बरं, समजा तुमची 20 लोक, 30 लोक, 40 लोक तुम्ही जॉईन केले पहिल्या वर्षी, आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या जी काय 10-25 लोक आली त्यांच्या माध्यमातून 250 ते 300 लोकांची साईज तयार केली, आपण टीम साईज तयार केली. 250 ते 300 लोकांची जर टीम साईज तयार केली तर पहिल्या वर्षी 2 लाख रुपयाचं इन्कम आलं. ह्याच 250 ते 300 लोकांना घेऊन आपण सेकंड इयर मध्ये जर गेलो तर त्या दुसऱ्या वर्षामध्ये आपण या 250-300च्या माध्यमातून 850 ते 900 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. 6 लाख रुपये इन्कम आला, म्हणजे महिन्याला 50,000 रुपये आला. तिसऱ्या वर्षी याच 850 ते 900 लोकांना घेऊन 1700 ते 1750 लोकांपर्यंत गेलो तर 12 लाख रुपये इन्कम होणार आहे. मित्रांनो अवघड वाटते हे आपल्याला, असं वाटतं नाही ते सॉफ्टवेअर मधला माणूस लागतो त्याला. नाही मित्रांनो, याच्यासाठी परदेशात जावं लागतं, नाहीये इथं बसून होतं ते. फक्त त्याला गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, त्या सिस्टमनं जाणं गरजेचं असतं. चौथ्या वर्षी या 1700 ते 1750च्या माध्यमातून जर का 2,850 ते 2,900 लोकांची टीम झाली तर 20 लाख रुपये उत्पन्न होतं मित्रांनो. आणि 5व्या वर्षी त्याच लोकांना घेऊन आपण जर का 4,250 किंवा 4,300 लोकांपर्यंत पोहोचलो तर 30 लाख रुपये उत्पन्न होतंय. 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन काढलं तर 70 लाख रुपये आपलं अर्निंग होतं इथं. आणि हे 70 लाख रुपये फक्त टीम इन्सेंटिव्हचा तुम्ही बघितलाय. ह्याच्यामध्ये डायरेक्ट इन्सेंटिव्ह वेगळा असणार आहे, बाकीच्या स्कीम वेगळ्या असणार आहे. ह्याच्यात पुढे ह्याच्यासोबत तुम्हाला असणार आहे रिपर्चेस आणि रिपीट परचेस इन्कम. ते पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे रिपर्चेस म्हणजे काय, की चेकअप केलंय आता आणि माझ्या कुटुंबामध्ये वर्षभराच्या आतमध्ये मी आणखीन कोणाचं तरी चेकअप केलं तर, आणखीन कोणाचं चेकअप केलं तर त्याचे पण मला कंपनी पैसे देते, त्याला डिस्काउंट मध्ये चेकअप असतो आणि पैसे पण मला दिले जातात. म्हणजे रिपर्चेस आणि रिपीट परचेस. दरवर्षी आपण मगाशी म्हणलं त्याप्रमाणे दरवर्षी चेकअप करणारा एक क्राऊड असतो.
त्यातले काही लोक आहेत की त्यांनी पैसे चेकअप त्याचे पण मला पैसे मिळणार असतात. मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट इन्सेंटिव्ह, टीम इन्सेंटिव्ह, रिपर्चेस, रिपीट परचेस या तर सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. सोबत आपल्याला एनएसपीचा विचार करूया. लीडर सक्सेस पाहत आहे. मित्रांनो, आपल्याकडे तीन क्लब आहेत. पहिला जो क्लब आहे तो असोसिएट क्लब, दुसरा क्लब आहे एक्झिक्युटिव्ह क्लब आणि तिसरा क्लब आहे स्टार क्लब. प्रत्येक क्लब मध्ये 6 लेवल आहेत आणि प्रत्येक लेवलला आपल्याला बोनस आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप जसं पुढे जाणार, म्हणजे तुम्हाला मी सांगेल की तुम्ही जर का लेवल 3 ओपन असोसिएटला जर गेला आपण लेवल 3 ला, म्हणजे मी माझे स्वतःचे 6 डिरेक्ट केले, तर मला त्या ठिकाणी मी जॉईन झाल्यापासून जर का फास्ट ट्रॅक प्लॅन म्हणजे पुढच्या 1 महिन्यामध्ये मी जर का लेवल 3 कंप्लीट केली, तर मला तिथं मी डायरेक्टचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. जी 6 लोक केली त्याचा मला टीम इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि सोबत मित्रांनो, मी फास्ट ट्रॅक प्लॅन मध्ये लेवल कंप्लीट केली म्हणून त्याचे 3,000 रुपये मला बोनस मिळतो. एनएसपीचा बोनस. मित्रांनो, 3,000 सुरू होणारा बोनस लेवल 18ला गेला ना, तर 18व्या लेवलला 10 लाख रुपये बोनस आहे. मी हा विचार करतो, माझे जर का समजा 5 वर्षामधलं कॅल्क्युलेशन करून 70 लाख रुपये मिळाले. मित्रांनो, फक्त जर का 5 वर्षात हे प्लॅन केला त्या 70 लाखाबरोबरच, तर इथं जर 18व्या लेवलला 5 वर्षात जायचा जर प्लॅन मी केला, ह्या सिस्टम मध्ये येऊन व्यवस्थित समजून घेऊन नॉलेज घेऊन सिनियरचा सपोर्ट घेऊन जर प्लॅन केला, तर 27 लाख रुपये पेक्षा जास्त पैसे फक्त तुम्हाला या एनएसपीचे मिळत आहेत लेवलचेच. ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि मला तुम्हाला सांगायचंय, याच्यासोबत अजून एक ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी असणार आहे आणि स्पेशल ऑफर इन्व्हेस्ट मॅनेजमेंटने आज आपल्या समोर दिलेली आहे. जर समजा तुम्ही 3 डायरेक्ट केले या महिन्यामध्ये, तर जी चेकअप घेणाऱ्या लोकांना जी फॅसिलिटी दिली करोना कवच पॉलिसी, मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने तुम्ही आला आमच्याकडे, तुम्ही पॅकेज घेतलं आणि तुम्ही जर ह्या महिन्याभरामध्ये 3 डायरेक्ट सेल केले, म्हणजे तुम्ही 3 लोकांना चेकअपला प्रवृत्त केलं, चेकअप केला त्यांनी किंवा डीएनए पॅकेज घेतलं त्यांनी, कुठलंही पॅकेज त्यांनी घेतलं, तर त्या व्यक्तीला सुद्धा करोना कवच पॉलिसी दिली जाते 3 लाखाची. ही अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. हे नाही आमच्यासाठी नव्हतं. आणि आताच्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनला इंडस मॅनेजमेंट काय विचार करताय, तुम्ही एक तर आजारी पडला नाही म्हणून प्रिव्हेंटिव्ह चेकअप, सोबत ह्या सिच्युएशन मधून तुम्ही पैसे बी कमवले पाहिजे, पण ह्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी खिशातले पैसे टाकायची गरज नाही पडली पाहिजे. जर समजा दुर्दैवाने एखादा प्रसंग आलाच, तर त्याला फेस करायची गरज पडली नाही पाहिजे. 3 लाखाची पॉलिसी आपल्या सोबत असणार, हे पण कंपनी त्याच्यामध्ये देते मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं एक विषय तुम्हाला सांगायचा आहे, आताच आमच्याकडे 45 टार्गेट चालू आहे. टार्गेट वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, पण आताचं जे टार्गेट आहे हे एक वेगळं टार्गेट आहे. गेल्या 17 वर्षातलं टार्गेट होतं, या अशा पद्धतीचं टार्गेट आहे. मित्रांनो, आताचं टार्गेट आताच्या सिच्युएशन नुसार आहे. आज प्रत्येक घरामध्ये 2 मोबाईल असतात, पण मुलांचा अभ्यास चाललेला आहे, कुणाची क्लास चाललंय, कुणाचं काय चाललंय, आपल्याला पण मीटिंग करायची. तर 45व टार्गेट या ठिकाणी दिलं गेलंय. त्या टार्गेटमध्ये आपल्याला हे सांगितलंय, मग टार्गेट याचा असणार आहे, लॅपटॉप आहे, टॅबलेट आहे आणि टीव्ही असणार आहे. आणि मग याच्यासाठी आपल्याला करायला लागणारे पॉइंट्स किती आहे, फक्त 60 पॉईंट जर तुम्ही या महिन्यात केले, तर तुम्हाला 60 आयव्हीपी वर एक टॅबलेट मिळणार. मित्रांनो, 60 आयव्हीपी म्हणजे साधारणतः 6 डीएनए किंवा ऑप्टिमाचे केले तर एक 5 हे केले तर त्याचं डायरेक्ट इन्सेंटिव्ह मिळणार आहे, टीम इन्सेंटिव्ह मिळणार आहे. जर तुम्ही 6 लोक केले तर तुम्ही लेवल 3 ला जाणार आहे, म्हणजेच तुम्हाला तिथे लेवल 3 चे पैसे पण एक्स्ट्रा मिळणार आहे, प्लस तुम्हाला एक टॅबलेट मिळणार. आणि मला हे सांगायचंय, खरंच माझ्या जवळची लोक ज्यांच्यावर असा एखादा अतिप्रसंग येऊ नये, ज्यांना भविष्यातला एखादा धोका टाळावा असं मला वाटतंय, अशा 10-20 लोकांपर्यंत मी पोहोचलो. त्यातून एक जर का मी 5-10 लोकांचं चेकअप केलं, 100 पॉईंट जर मी जनरेट केले गेले, तर मित्रांनो मला लॅपटॉप मिळतो. कंपनी मला लॅपटॉप देते. आणि जर समजा एखाद्याने 2 महिन्यात 210 पॉईंट केले, तर आता खरं तर ते मागचं ऑगस्ट आणि सप्टेंबरचं मिळून आहे. पण तुम्ही आता नवीन येणार आहे, 210 पॉईंट केले तर स्मार्ट टीव्ही तुम्हाला मिळणार. ही पण अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असते. याच्यासोबत तुम्हाला वेगवेगळे कॉन्फरन्स असणार आहेत. फक्त हेच असं नाही मित्रांनो, आतापर्यंत आपल्याकडे देशात आणि परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी या ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या माध्यमातून घेऊन गेलेले. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की गेल्या 17 वर्षामध्ये मी या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून 20 पेक्षा जास्त वेळा परदेशात जाऊन आलो. कधी मी एकटा गेलो, कधी माझी फॅमिली बरोबर असायची, तर कधी माझी मुलं पण बरोबर असायची. मित्रांनो, ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. येणारा माणूस तुमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून येणार आहे. आपण आपला फोकस क्लिअर ठेवणं गरजेचं आहे, की आजच्या सिच्युएशनला मला माझ्या हेल्थची गरज आहे
माझ्या कव्हरची गरज आहे, प्लस मला माझ्या इन्कमची गरज आहे. आणि माझ्या इन्कमवर फोकस ठेवून गरज आहे. आज कितीतरी लोकांनी साहेब पैसे नाही म्हणून मुलाला डॉक्टरला एमबीबीएसला न घालता बीएमएस ला घातलं गेलंय. पैसे नाहीत म्हणून मुलांना हायर एज्युकेशनला न घालता त्याच्या परिस्थितीनुसार शिक्षण दिलं. का नाही मी माझ्याकडे एक्स्ट्रा इन्कम म्हणून बघू शकत होते? मित्रांनो, एक अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये. शांतपणे तुम्ही ज्यांच्याबरोबर आलाय त्यांच्याबरोबर बसा. त्यांना कॉल करा. समजून घ्या हे सगळं काय आहे, काय नाही. आणि ह्या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा असतात. मी गेली 13 वर्ष झाले या ऑर्गनायझेशन सोबत काम करतोय मित्रांनो. सर्वसामान्य कुटुंबात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सपोर्ट काय असणार? जो मला पण होता, तो तुम्हाला पण असणार. म्हणजे आपल्याकडे ट्रेनिंग आणि सपोर्ट असतो. तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी सपोर्ट असणार आहे. ऑनलाईन सेमिनार असणार आहेत, ऑनलाईन कॉन्फरन्स असणार आहेत, तुम्हाला ऑफिशियल कॉन्फरन्स असणार आहेत, वेगवेगळ्या मीटिंगसाठी सपोर्ट असणार आहे. मोबाईलवरून आपल्याकडे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला येणारच आहेत सगळ्या गोष्टी. आपण ऑनलाईन सिस्टमचा फायदा घेऊन सुद्धा या पद्धतीने याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची ग्रोथ करू शकतो. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं जाता जाता एक मिनिटात शेवटच्या, मी एक एज्युकेटेड असताना सुद्धा मी हे सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये. हा, आता याच्यामध्ये येण्या अगोदरचा हा विषय की हे काय आहे नेमकं, तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय. तुमचा एक केवायसी साठी म्हणून तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर लागेल, तुमचा मेल आयडी पाठवून द्या, फॅमिलीची इन्फॉर्मेशन सगळी पाठवून द्यायची. तुम्ही ज्यांच्यासोबत आलाय त्यांना पाठवून दिलं तर ते ऑफिसमध्ये पाठवून देतात. पेमेंट तुम्ही एनईएफटीच्या माध्यमातून करू शकता, आरटीजीएस करू शकताय, डेबिट कार्डच्या माध्यमातून करू शकताय, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकताय. याला या क्रेडिट कार्डला आपल्याकडं ईएमआय फॅसिलिटी आहे, त्याला इंटरेस्ट नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून करू शकताय आणि आपल्या बरोबर बजाज सारखे आणखी 2-3 फायनान्स आहेत. तुम्ही हे समजून घ्या तुम्ही. फायनान्सच्या माध्यमातून पण तुम्हाला याच्यामध्ये ईएमआय फॅसिलिटीच्या माध्यमातून पण तुम्हाला एंट्री करता येऊ शकते. मित्रांनो, मी 17 वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. मला मॅन्युअली ऑफिसला जावं लागेल. शिक्षण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन. शिक्षण घेतल्यानंतर मार्केटमध्ये समाधानकारक नोकरी भेटली का? नाही भेटली. पण म्हणजे हे इंडस मी खरं तर जॉइन नाही केलं. मी मगाशी बोलतो माणूस कशा पद्धतीने म्हणजे हे इंडस माझ्या मिसेसनं जॉइन केलं. का जॉइन केलं? म्हणजे मला ज्या पद्धतीचं शिक्षण होतं त्या पद्धतीचा जॉबही नव्हता. तिला कुठेतरी वाटलं की मुलं लहान आहेत, आपल्याला येणाऱ्या इन्कमवरती ह्या गोष्टी होणार नाही. एक बिझनेस अपॉर्च्युनिटी तिने बघितली. सोबत मित्रांनो, माझ्या घरामध्ये 2 गोष्टी घडल्या. माझ्या घरामध्ये कॅन्सरनं माझे चुलते गेले. पॅरालिसिस सारखा आजार, कॅन्सर सारखे आजार. मगाशी मी बोलतो की ह्या गोष्टींना आम्ही गेलोय. मग असे ज्यावेळेस आजार आले तसं ते कुटुंबात घडलं, तसं माझ्या बाबतीत घडू नये म्हणून तो एक विचार त्यांनी केला. दुसरा विचार हा केला, की आज मुलं लहान आहे, त्यांचं करिअर मोठं व्हायचं, त्यांचं शिक्षण आहे आणि पुढच्या शिक्षणामध्ये लागणारा पैसा आहे आणि आजच्या इन्कमच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं त्या पद्धतीचं शिक्षण करू शकणार नाही. आपली कॅपॅसिटी नाहीये. हा कुठेतरी विचार केला आणि आपण ह्याच्यामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून तिने याच्याकडे बघितलं. तिने रजिस्ट्रेशन केलं. मग मी ह्याच्यामध्ये नंतर आलो. आम्ही दोघांनी ह्याच्यावरती फोकस ठेवला. याचं ट्रेनिंग घेतलं, समजून घेतलं आणि मित्रांनो करायला लागलो. करत गेलो. 2 लोकं, 4 लोकं सांगत गेलो. 2 लोकं झाले, 4 लोकं झाले. ग्रुप 10 लोकांचा आला, 20 लोकांचा गेला. सुरुवातीचा चेक 2,000 चा, कधी 4,000 चा आला, कधी 7,000 चा आला. करता मित्रांनो हा चेक कधी 10,000 वर गेला, कधी 20,000 वर गेला, कधी 50,000 वर गेला, कधी तो 15 दिवसाचा लाखावर गेला आणि कधी तो 15 दिवसाचा 4 लाखावर पण गेला. मला सांगायचा विषय आहे, ही एक अपॉर्च्युनिटी आहे. जसं आपला ग्रुप वाढवू, ज्या पद्धतीचे आपण डेव्हलपमेंट करू, हे सगळं करायला काळजी करायची नाही. याच्यामध्ये फक्त आपल्याला हात द्यायचंय. आपण बोटीत बसायचं, बोट चालवायला हे ते बाकी सगळा सपोर्ट आपल्याला इथं असणार आहे. आणि पहिली गोष्ट आपल्या कुटुंबाचा आणि आपलं चेकअप आणि त्यांच्या करिअरसाठी लागणारा पैसा. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. आज तुम्हाला का वाटतं मी हे का सांगायला लागलो? माझा एक मित्र आहे. त्याच्या मुलाचा एमबीबीएसला नंबर लागला होता साहेब. हे मागच्या 8-10 वर्षापूर्वीचा विषय. नाही पैसे नाही म्हणून नाही त्यानं केलं. त्याने काय बीकॉम केलंय आणि जॉब करतोय. खरं त्याच्या आयुष्यामध्ये तो डॉक्टर झाला होऊ शकेल का? झाला असता का? जर वेळेला पैसे मॅनेज केले असते किंवा त्यांनी जर पार्ट टाईम एक्स्ट्रा इन्कम करून पैसे कमवले असते, तर डॉक्टर झाला असता का नाही? पण त्यांनी तसा विचार केला नाही. अगर त्याला त्याच्याकडे तशी अपॉर्च्युनिटी आली नसेल, माझ्याकडे सुद्धा होती मित्रांनो. माझ्याकडे तशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी नव्हती. पण मिसेसने ह्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं आणि याच्यातून करोडो रुपये कमवले. हे सांगायसाठी नाही, पण हे गेले 12-15 वर्षाचा हा माझा
सातत्यानं मी याच्यामध्ये आलो, शिकत गेलो, समजून घेत गेलो, लोकांबरोबर भेटत गेलो, सांगत गेलो, लोक येत गेले, चेकअप करत गेले. पैसेच कमवले असं नाही साहेब. ह्या ज्या काय 5-25-30,000 लोकांचं मी आणि माझ्या ग्रुपनी चेकअप केलं, त्याच्या माध्यमातून 5 ते 6,000 कुटुंबामध्ये कोणाची आई जिवंत आहे, कोणाचे बाबा जिवंत आहे, कोणाचा मुलगा जिवंत आहे, कोणाची मुलगी जिवंत आहे, कोणाचा हार्ट अटॅक येतो तर वाचलाय, कोणाची किडनी खराब होतो तर वाचली. आणि हे करून इंडस्ट्री पैसे कमवले, करोडो रुपये दिले. मला हे सांगायचं, ही अपॉर्च्युनिटी खूप महत्वाची आहे, समजून घ्या. आणि मित्रांनो, सेफ राहा, गव्हर्नमेंटचे नियम फॉलो करूयात आणि आपण या कोरोनावर मात करूयात. मी इथं थांबतो. मी संदीप सरांना पुढे टेक ओव्हर करायला सांगतो. थँक्यू व्हेरी मच.